Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is a great Monday. आजचा सोमवार महान सोमवार आहे. Every time we hear God's word, दरवेळेला आपण जेव्हा देवाचं वचन ऐकतो, life turns beautiful. जीवन आपलं सुंदर होतं. Amen. आमेन. I was supposed to continue with the message on different ways to hell and one way to heaven. स्वर्गाचा एकच मार्ग आणि नरकात जायचे वेगवेगळे मार्ग हा विषय मी पुढे करणार होतो. But I thought I will stop it for some days. पण मला असं वाटलं की थोडे दिवस ते थांबावं. इट्स एकोइंग. Sometimes it becomes little heavy. थोडंसं जड जातं. असले विषय कधी कधी थोडे जड जातात. And so I thought after maybe a few weeks I will once again continue with the same message. तर मला असं वाटलं की काही आठवड्यांनंतर मी परत तो विषय सुरू करीन. Because there are about 5 more ways where one can be taken to hell. कारण अजून 5 वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यामध्ये की ज्यातनं माणसं नरकात जाऊ शकतात. And so we need to escape those ways also. तर ते मार्ग सुद्धा आपल्याला नको, त्याच्यापासून आपण लांब राहायला हवं. But I will continue after some time. पण काही दिवसांनंतर तो विषय मी परत पुढे करीन. Today आज we are going to learn something new. काहीतरी नवीन आपण शिकणार आहोत. Deep trouble, deep faith. खोल त्रास, खोल विश्वास. Deep trouble, deep faith. खोल त्रास, खोल विश्वास किंवा गहन त्रास, गहन विश्वास. Praise God. मोठे त्रास, मोठा विश्वास. Let's open our Bibles to Daniel chapter 2 verse 22. दानिएलचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 22वं वचन आपण यावेळेला काढूया. Daniel 2 verse 22. दानिएल 2:22. सर्वांनी आता आपापल्या जागेवरती बसून घ्या. सगळ्यांनी बायबल उघडा. दानिएल 2:22. He reveals the deep and secret things. He knows what is in the darkness, and the light dwells with him. दानिएलचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 22वं वचन. तो गंभीर व गुप्त गोष्टी प्रगट करतो. जे अंधारात आहे ते तो जाणतो आणि प्रकाश त्याच्या पाशी राहतो. Praise God. देवाला धन्यवाद. All of your deep troubles, तुम्हा लोकांचे सगळे जे गहन त्रास आहेत, it may be a mystery for you, तुमच्यासाठी कदाचित ते रहस्य आणि गुपित असतील. but for God, पण देवाला मात्र it's not a mystery. ते काही गुपित आणि रहस्य नाही. Because कारण every darkness is light for God. प्रत्येक अंधार देवासाठी प्रकाशच आहे. That's why we need to have God in our lives. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये देव असायला पाहिजे. And when you have God, आणि जेव्हा देव आपल्या सोबत असतो, He will remove you from all your deep troubles. त्याला देव आपल्याला आपल्या सगळ्या खोल गहन त्रासांमधून बाहेर काढतो. Amen. आमेन. Now there are different categories of troubles that trouble men. त्रासांचे वेगवेगळे वर्ग असतात जे माणसांना त्रास देतात. In fact, the second name for this world is trouble. आणि उलटपक्षी या जगाचं दुसरं नाव आहे त्रास. Amen. या जगाचं दुसरं नाव आहे त्रास. And so if you are passing through any kind of trouble now, तर आताला जर तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या त्रासातून जात असाल, don't worry. तर काळजी करू नका. The Lord will deliver you परमेश्वर तुम्हाला सुटका देईल. in the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Amen. आमेन. Firstly, I will let you know what triggers trouble. पहिलं तर मी तुम्हा लोकांना सांगेन की त्रास कशामुळे सुरू होतात. A few things I will share with you. काही गोष्टी त्यावर मी तुम्हा लोकांना सांगेन. First, पहिलं, if you go away from God, तुम्ही जर देवापासून लांब गेला ना, that will bring trouble. तर त्यातनं त्रास सुरू होतात. Bible says बायबल म्हणतं in Hosea chapter 13 verse 9, होशेचा 13वा अध्याय आणि त्यातलं 9वं वचन. O Israel, thou hast destroyed thyself, but in me is your help. होशे 13वा अध्याय त्यातलं 9वं वचन म्हणतं, हे इस्रायला, तू आपला नाश करून घेतलेला आहेस, परंतु तुझे सहाय्य माझ्या ठाईच आहे. In other words, दुसऱ्या शब्दात, they are departed from God. ते देवापासून लांब झालेत. And so God is saying, तर देव म्हणतो, your help can only be found in me. तुम्हाला तुमची मदत फक्त माझ्या ठाई म्हणजे माझ्यामध्येच तुम्हाला मदत मिळणार आहे. Try as much as you want in the world, तुम्ही जगात किती प्रयत्न करा, डोकी फोडा, काय हवं ते करा, but I am the only helper. पण मी एकच तुमचा सहाय्य करता आहे. So you need to come close to God. तर तुम्हाला देवाच्या जवळ यायची गरज आहे. Second point, दुसरा मुद्दा, you will have trouble तुम्हाला त्रास होतील because कारण no man is spared from trouble. एकही माणूस त्रासांपासून वंचित नाही. Amen. जगात जो जन्माला येतो
तो त्रास बांधूनच येतो. Jesus said, येशू बोलले, in this world you will have trouble, या जगात तुम्हाला त्रास होणार, but be of good cheer, पण तुम्ही तरी आनंदाने धीराने राहा, for I have overcome the world. कारण या जगावर मी मात केलेली आहे. Third, 3, troubles can be a sign that you are fit for the kingdom of God. त्रास जे तुझ्या आयुष्यात तुला होत असतात ना, त्यावरनं हे कळून येतं, दिसून येतं, सिद्ध होतं की तू देवाच्या राज्यासाठी फिट आहेस. Acts 14:22. प्रेषितांची कृत्य 14:22. It is through many afflictions and troubles we must make our way into the kingdom of God. प्रेषितांची कृत्य 14वा अध्याय आणि त्यातलं 22वं वचन असं सांगतं की अनेक त्रासातून संकटांमधून देवाच्या राज्यात आपल्याला जावे लागते. Amen. आमेन. You will have trouble म्हणजे तुम्हाला त्रास होणारच आहेत. as we walk towards heaven. जसं आपण स्वर्गाकडे जातो, हा प्रवास सुरू करतो, त्रास तर होणारच आहे. So it is a part of Christian life, तर ख्रिश्चन जीवनाचा हा एक भाग आहे. but we have to go through it all पण आपल्याला त्या सगळ्यातून जायला पाहिजे. by the strength of God. आणि तेही देवाच्या शक्तीनं, देवाच्या ताकदीनं आपण त्यातनं जायचं. Fourth point, चौथा मुद्दा, lust for money can bring trouble. पैशासाठीची वासना किंवा मोह आपल्या जीवनामध्ये त्रास आणू शकतात. 1 Timothy 6:10. 1 तिमोथी 6:10. For the love of money is the root of all evil, which while some coveted after, they have erred from the faith and pierced themselves through with many sorrows. 1 तिमोथी त्यातला 6वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन असं म्हणतं की कारण द्रव्य म्हणजे पैसा, कारण पैशाचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकलेले आहेत आणि त्यांनी आपणास फार खेदांनी भोसकून घेतलेले आहे. So पैसा, many have gone, oh, done. द्रव्य, पैसा. Many have gone down the path of lust for money, तर अनेक जण पैशासाठीची जी वासना किंवा मोह आहे त्या मार्गाला गेलेत खाली, and some have lost their footing in the faith, आणि त्यातून काही लोकांचं विश्वासातलं स्थान घसरलेलं आहे. and today they are living to regret, आणि आज ते खेदात किंवा पस्तावा करून जगतायत. and some of them आणि त्यांच्यातले काही जण are living for eternity in regret. अनंत काळापर्यंत पस्तावा आणि खेद करून राहतायत की आपण उगीच या पैशाच्या मोहात पडलो. Amen. आमेन. Fifth point, 5वा मुद्दा, if you are a preacher, तुम्ही जो उपदेशक आहात, प्रीचर, प्रचारक आहात, you will have to go through trouble. तर तुम्हाला त्रासांमधून जावं लागेल. Paul writes it, पॉल लिहितो, the cause of trouble is that you are preaching the gospel. त्रासामागचं कारण, तुझ्या त्रासामागचं कारण हे आहे की तू सुवार्ता सांगतो, तू प्रचारक आहेस, तू उपदेशक आहेस, तू प्रीचर आहेस म्हणून. He says, तो म्हणतो, the cause of all this trouble that I am in is या सगळ्या ज्या त्रासांमध्ये आज मी आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे I am a preacher of the gospel. मी शुभवर्तमान सांगणारा प्रचारक आहे. Yet I have no regrets. तरी सुद्धा मला काही खेद नाही, काही पस्तावा नाहीये मला. I couldn't be more sure of my ground than this one. आणि हे जे काही आहे त्या विषयीनं तर मला एवढी आता खंबीर अशी एक विश्वासच मला प्राप्त झालेला आहे. I have trusted to take care of what is entrusted into my hands. की माझ्या हातामध्ये देवाने जे सोपवलेलं आहे ते विश्वासपूर्ण रीतीनं मला पार करायचं आहे. त्यामध्ये आता मी एवढा मुळावलेलो आहे की बास. I want to be faithful till the very end. आणि मला शेवटपर्यंत विश्वासू आणि इमानदार राहायचं आहे. 2 Timothy 1:11. 2 तिमोथी 1:11 मध्ये तो पॉल बोललेला आहे For this cause I also suffer these things, की याच कारणासाठी मी या सर्व गोष्टींचा त्रास सोसतो, because I am a preacher. कारण की मी उपदेशक आहे. But then he says in verse 12, मग 12व्या वचनामध्ये पॉल म्हणतो, but God is able to keep that which I have committed unto him against that day. परंतु त्या दिवसाविरुद्ध मी जे काही देवाला समर्पित केलेले आहे ते देव मात्र राखेल. 6th point, 6वा मुद्दा, anyone who wants to live all out for Christ is in for a lot of trouble. ज्या कुणाला ख्रिस्तासाठी ऑल आउट जगायचं असतं ना, की येशू म्हणजे येशू, आता मी येशूंच्याच मागे चालणार, असे जे कोणी समर्पित लोक असतात त्यांना त्रास होणार. 2 Timothy 3:12. 2 तिमोथी 3:12. All those who live godly life will suffer persecution. जे सगळे सुभक्तिमान जीवन जगण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्रास होणारच. 7. 7.
God haters will trouble you. परमेश्वराचा तिरस्कार करणारे जे लोक असतात, ज्यांना देव आवडत नाही, ते देवाचा तिरस्कार करतात, ते लोक तुम्हाला त्रास देणार. Paul had many of these kind of people, आणि पॉलच्या जीवनात अशा पद्धतीची अनेक माणसं होती. and he speaks of one called Alexander the coppersmith, आणि पॉल त्याच्यामध्ये अलेक्सांद्र तांबट नावाच्या एका माणसाविषयी सांगतो, who fiercely opposed Paul's message, ज्याने ना पॉलच्या उपदेशाला फार विरोध केला and he caused a lot of trouble to आणि Paul. त्याला पॉलला खूप सारे त्रास दिले. हा अलेक्सांद्र जो होता ना, डोक्याचा ताप झाला होता पॉलला. But Paul says, पण पॉल म्हणतो, God will repay him for the evil he has sown. ठीक आहे, नेव्हर माइंड, काय हरकत नाही, त्याने जे काही हे वाईट पेरलेलं आहे त्याची परतफेड देव त्याला करेल. And today he must be reaping it. आणि आज तो कापतच असणार आहे. अलेक्सांद्र तांबट जिथे आहे तिथे. 2 Timothy 4:15. 2 तिमोथी 4:15 मी जे बोललोय त्याची नोंद तिथे आहे. 8th point, 8वा मुद्दा, cheating will bring trouble. तुम्ही जर फसवलं ना लोकांना तर त्यातून पण त्रास होतील. You know, there was trouble in Israel's camp इस्रायलच्या छावणीमध्ये त्रास सुरू झाला. when God asked them to take the first city, that is Jericho. जेव्हा परमेश्वराने त्यांना पहिलं नगर यरीहो ताब्यात घ्यायला सांगितलं, As soon as they came out of Egypt, ज्या क्षणाला ते मिस्र देशातनं बाहेर पडले, God said, देव म्हणाला this is the first city you're going to capture. की हे पहिलं नगर आहे जे तुम्ही ताब्यात घ्यायचंय. And so dedicate this first city तर हे पहिलं नगर तुम्ही समर्पित करा, to my name. माझ्या नावाला समर्पित करा पहिलं नगर यरीहो. You should not take anything from Jericho, आणि बाकी यरीहोतून तुम्ही दुसरं काहीही घ्यायचं नाही, because it is devoted to me. कारण की ते नगर मला समर्पित केलेलं आहे, It is separated unto me. ते माझ्यासाठी वेगळं केलेलं आहे. If you touch it, it will become an accursed thing. आणि यरीहोतल्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही स्पर्श केला तर तुमच्यासाठी ते शापित ठरणार आहे. And after that incident, आणि ती घटना झाल्यावर the second city they were supposed to take was Ai. दुसरं शहर किंवा 2 नंबरचं नगर जे त्यांनी घ्यायचं होतं ताब्यात ते म्हणजे एआय. And so Joshua sent some spies तर यहोशुआने काही हेर पाठवले to spy the land. की जा जरा बघून या. हेरांना सांगितलं जरा हेरून या. And then मग these spies came back laughing हे हेर हसत हसत परत आले, because कारण they said, ते म्हणाले, Joshua, यहोशुआ, Ai is a very small city. एआय एकदम छोटं नगर आहे It won't take more than 2,000 or 3,000 people to defeat them. आणि 2-3 हजार माणसं बाद झाली त्यांना पराजयी करायला. ते शहर काही फारसं मोठं नाहीये. So there is no point all of us going तर there. आपण सगळ्यांनी तिथे जाण्यात काही पॉइंट नाही, काही मुद्दा नाही. शहर फार छोटं आहे, 2-3 हजार माणसं बाद झाली. So Joshua said, तर यहोशुआ म्हणाला, okay, take 3,000 people, ठीक आहे, 3,000 माणसं घे and we know we will get this city. आणि आपल्याला माहितीये की हे शहर आपल्या ताब्यात येणार. But what happened? पण काय झालं? The reverse happened. बरोबर उलट झालं. The people fled लोक पळून गेले. from the hands of Ai, एआयच्या हातातनं लोक पळून गेले and they ran away because they were defeated. आणि ते पळून गेले कारण ते पराजयी झालेले होते. And so Joshua was shocked. आता यहोशुआला धक्काच बसला Y'all said that 3,000 people are enough. की असं कसं रे, तुम्ही हेरायला गेला होता ना, सगळी चौकशी करायला, बघायला, खबरी काढायला गेला आणि खबर नीट आणली नाही. तुम्ही म्हटला 3,000 लोक बाद झाली But now you are defeated. आणि आता तुम्ही पराजयी होऊन आला And 36 of our people also died. आणि आपली 36 माणसं त्याच्यात मेली सुद्धा. And they said, yes, it was a small city. तर ते म्हटले, नाही नाही, तसं शहर छोटच आहे, But we don't know how we lost. पण माहित नाही आम्ही कसे हरलो. Say, we don't know how we माहित lost. नाही आम्ही हरलो कसे. When तसं God's hand is not with you, तेच मला म्हणायचंय, देवाचा हात जर तुझ्या डोक्यावरनं निघाला ना, you will never win a war. तू कधी युद्ध जिंकणार नाही, जिंकू शकतच नाही. देवाचा हात डोक्यावर मस्त आहे. Even if there is a possibility of winning, you will lose. मग जिंकायची शक्यता असली तरी आपण हरून येणार जर देवाचा हात आपल्या आयुष्यावरनं निघून गेलेला असेल तर. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? And Joshua fell down before God. मग यहोशुआ देवासमोर पडला. God said, get up, don't cry. तर देव यहोशुआला म्हणाला, उठ, तू असा रडू नको. Your people have violated this holy curse. तुझ्या लोकांनी हा पवित्र शाप जो आहे त्याच्यामध्ये हिंसा केलेली आहे. Somebody has robbed something last time from Jericho. आणि गेल्या वेळेला यरीहो मध्ये तुझ्या लोकांमधनं कोणीतरी काहीतरी चोरलेलं आहे. When I commanded them not to take anything, मी त्यांना आज्ञा केली होती की यरीहोतनं काही घ्यायचं नाही, तरी सुद्धा. that incident is mentioned in Joshua 6:18. यहोशुआ 6वा अध्याय आणि त्यातल्या 18व्या वचनामध्ये मी जे बोलतोय ते लिहिलेलं आहे. That if any of you will
take anything from Jericho, की तुमच्यातल्या कोणीही यरिहो शहरातनं जर काही घेतलं you will bring trouble in the land of Israel. तर इस्रायलच्या देशामध्ये तुम्हाला त्रास होणार आहे, तर तुमच्यातल्या कोणीही यरिहोतनं काही आणायचं नाही. And so they found out तर त्यांना कळलं that it was Achan and his family. एकान आणि त्याचा परिवार, They had robbed the garments and silver and gold. एकान आणि त्याच्या परिवाराने काही वस्त्र आणि सोनं आणि चांदी हे यरिहोतनं सगळं लुटलं And they buried it in their tent. आणि लपवून ठेवलं आपल्या छावणीमध्ये, तंबूमध्ये. And that irritated God. त्याच्यामुळे देव वैतागला की मी बोललो होतो ना असं करायचं नाही, तरी तुम्ही तसं केलं, चोरून घेऊन आला. And that's how Israel suffered and had trouble. आणि मग इस्रायलला त्रास झाला ना बघा, आणि म्हणून तर इस्रायलला एवढा त्रास सोसावा लागला. What I want to say is this. मला यातनं तुम्हा लोकांना जे सांगायचंय ते हे आहे, Cheating can bring trouble in our lives. फसवा फसवी करवायची नाही, अजिबात करायची नाही. याची टोपी त्याला आणि त्याची टोपी त्याला, ती फसवा फसवी करून आपण त्रासात पडणार. आज नाही पडलो तो उद्या पडणार, उद्या नाही परवा पडणार आहे नक्की. Joshua told Achan, योशुआ एकानाला म्हणाला, why have you brought this trouble on us? काय रे बाबा, तू हा सगळा त्रास आमच्यावर का ओढवला? देव बोलला होता ना. Now मग the Lord will bring trouble on you and your family. परमेश्वर तुझ्यावर आणि तुझ्या परिवारावरती त्रास आणणार, कारण देवाने जे करायला मनाई केली होती बरोबर तेच जाऊन तू करून आला. And you know how the whole family died when the earth opened. आणि आकानाचा पूर्ण परिवार कसा मरण पावला तुम्हाला माहिती आहे. पृथ्वी दुभंगली आणि पृथ्वीच्या पोटात, जमिनीच्या पोटात ते गेले. Joshua 7:25. योशुआ 7वा अध्याय 25व्या वचनात मी जे बोलतोय ते लिहिलेलं आहे. That was the law. आणि तो नियम होता. But praise God, we live under grace. देवालाच धन्यवाद की आज आपण कृपेखाली जगत आहोत. But let us not stretch grace too far. पण कृपेखाली जगतोय म्हणून कृपेला फार ताणू नका. 9th point. 9वा मुद्दा, Evil people will consider you a troublemaker. दुष्ट माणसं तुम्हाला त्रास देणारे ठरवतील. When King Ahab met Elijah अहाब राजा जेव्हा एलियाला भेटला, in 1 Kings 18:17, एक राजे 18:17, he said to him, त्याला तो म्हणाला is that you? You are always stirring up trouble in Israel. की तूच आहेस का तो इस्रायलास पिडतो, सारखा पिडतो तो तूच आहेस का? Say, people think that we are troublemakers. लोकांना असं वाटतं की आपण किंवा आम्ही त्रास निर्माण करणारे We आहोत. are not troublemakers. आपण आणि आम्ही त्रास निर्माण करणारे नाही. आम्ही नाही कोणाला त्रास देत. We are sharing the truth. आम्ही तर सत्य सांगतो. But the worldly people think that we are पण troublemakers. जगिक लोकांना असं वाटतं की आम्हीच त्रास देणार आहेत. Because nobody likes the truth. कारण सत्य कोणाला आवडत नाही ना. सत्य बोललं की सगळ्यांना ते खटकतं. मग जगातल्या लोकांना असं वाटतं की आपण किंवा आम्हीच त्रास देणारे लोक आहे. Amen? Amen. Now one thing is sure, एक गोष्ट नक्की आहे, trouble will come. त्रास तर होणार बेटा. And there are all kinds of troubles. त्रास होणार, चिमटे बसणार आणि सगळ्या पद्धतीचे वेगवेगळे त्रास असतात. Some of the troubles you need not undergo. काही त्रासांमधनं खरं म्हटलं तर तू जायची गरज नाही. You need not suffer. आणि काही त्रास तुला होता कामा नयेत. Because some of the troubles are of our own making. कारण काही त्रास आपण स्वतःच तयार केलेले असतात. आ बैल मुझे मार म्हणून. Some troubles come because of the word of God and the name of Jesus. आणि काही त्रास देवाच्या शब्दापायी, येशूंच्या नावापायी आपल्याला येतात, ते वेगळं. For that you can do nothing. त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाही. God will take care of us. देव त्यामध्ये आपल्याला सांभाळेल. Sometimes you go through troubles for others. कधी कधी इतर लोकांमुळे आपल्याला त्रास होतात. And that is right. आणि ते बरोबर आहे. Because कारण you are called to live for others. तुम्हाला इतरांसाठी जगायलाच देवाने बोलवलंय. If I don't preach the gospel जर मी शुभवर्तमान सांगितलं नाही, to all of you, तुम्हाला सगळ्यांना जर मी सुवार्ता सांगितली नाही, I will have less trouble. तर मला कमी त्रास होतील. But पण we are called to preach the gospel. आम्हाला सुवार्ता सांगायलाच देवाने जन्म दिला. Amen. आम्हाला पाचारणच सुवार्ता सांगायचं आहे, तर ती सुवार्ता सांगताना आमच्या सारख्यांना त्रास होतात. Like Jesus, जसं येशू he was in heaven, स्वर्गात होते, but he left everything for us. पण आपल्यासाठी येशूंनी सर्व काही सोडलं. And he went into all the trouble for us. आणि सगळ्या त्रासांमध्ये येशू आपल्यासाठी, आपल्या खातर गेले. सोडून सर्व सुख, सोडून स्वर्ग सुख. He died for us. आपल्यासाठी येशू मरण He पावले, lived for us. आपल्यासाठी जगले, He was persecuted for us. आपल्यासाठी येशूंचा छळ झाला. So that's what we are called for. आणि त्याच्यासाठीच आपलं पाचारण आहे. आपल्याला बोलवलेलंच त्यासाठी आहे की दुसऱ्यांसाठी जगायचं. ते करताना आपल्याला त्रास होणार आहे, ते भोगायचे. He didn't deserve it. त्या लायकीचा, त्या पात्रतेचा किंवा त्या पात्रतेचे येशू नव्हते. He didn't have to go through this trouble. येशूंनी त्या सगळ्या त्रासातनं जायची गरजच नव्हती. ते येशू आहेत. Say, he didn't go through all this trouble for the angels. आणि देवदूतांखातर येशू त्या त्रासांमधनं गेले नाही. किंवा was- येशूंची तीच लायकी होती म्हणून येशू त्या त्रासातनं गेले, असा काही भाग नाही. It was for us he went through all this trouble. आपल्या खातर येशू त्या सगळ्या त्रासातून गेले.
Amen. आपल्या खातर, माझ्यासाठी, तुझ्यासाठी, For all the children of Abraham. सगळ्या अब्रामाच्या संतानासाठी. Amen. Amen. And so today if we are suffering, आज आपल्याला काही त्रास होतात, it is because of you. तर तुमच्या आम्हाला सुद्धा आज जर काही त्रास होतात, सुवार्थ सांगताना, ही मिनिस्ट्री करताना, तर तुमच्यामुळे होतात. Amen. आमेन. And when you also do something for the kingdom of God, मग तुम्ही देवाच्या राज्यासाठी काहीतरी करायला घेता, you suffer मग तुम्हालाही त्रास होतात. for the cause of God, for the cause and the goodness of others. कारण की इतर लोकांसाठी, देवाच्या लोकांसाठी तुम्ही जगायला लागता, देवाचं काम तुम्ही काहीतरी हातात घेता, मग तुम्हालाही त्रास व्हायला लागतात. जसे आम्हाला होतात तसे तुम्हालाही होतात. And when we go through troubles, आणि जेव्हा केव्हा आपण सगळेच अशा सगळ्या त्रासातून जातो, all troubles are not punishment for us. सगळे त्रास म्हणजे आपल्यासाठी शिक्षा नाही रे. Many of the troubles are God's training ground. अनेक त्रास म्हणजे देवाने आपल्यासाठी दिलेलं ट्रेनिंग आहे, प्रशिक्षण आहे. And through these troubles, आणि या सगळ्या त्रासांमधून God teaches us देव आपल्याला शिकवतो how powerfully He is with us by taking us out of those troubles. किती सामर्थ्यवान रीतीनं देव आपल्या सोबत आहे, की दरवेळेला त्रास आला पण त्या त्रासातून देवानं आपल्याला बाहेर काढलं. Amen. देव माझा महान. The more I live for Him, जेवढं जास्त मी येशूसाठी जगत चाललो ना, the greater the reward is coming my way. तेवढे जास्त मला प्रतिफळ, तेवढं जास्त प्रतिफळ मला स्वर्गात मिळणार आहे. Amen. आमेन. And don't worry, आणि काळजी करू नका, very soon, फार लवकर the greatest troublemaker, that is Satan, सगळ्यात मोठा जो त्रास निर्माण करणारा, त्रास देणारा सैतान, he is going to be slammed and shut in a sealed tight prison for 1,000 years. त्याला 1000 वर्ष एका शिक्कामोर्तब केलेल्या तुरुंगामध्ये डांबलं जाईल. Amen. Amen. He cannot move. आणि मग तिथून सैतान हलू नाही शकणार. He'll be put like animals in a cage. जनावरांप्रमाणे त्याला पिंजऱ्यात, तुरुंगात डांबलं जाईल. He cannot come out of that cage. आणि त्या पिंजऱ्यातनं त्याला बाहेर पडताच येणार नाही. He cannot deceive the nations. आणि मग तो देशांना, राष्ट्रांना फसवू नाही शकणार. He cannot trouble the people again. तो लोकांना परत त्रास नाही देऊ For शकणार. 1,000 years, 1000 वर्ष the people will live in peace लोक शांतीनं नांदतील. because the main troublemaker will be caged. कारण मेन त्रास देणारा जो आहे सैतान, त्याला पिंजऱ्यात किंवा तुरुंगात डांबलं जाईल. Amen. Amen. And Bible says, बायबल म्हणतं after 1,000 years, 1000 वर्षांनंतर he'll be let loose, त्याला परत सोडतील, but only briefly. पण थोडे काळ. Amen. आमेन. And then मग he'll be thrown in the lake of fire. त्याला अधोलोकामध्ये, अग्नी सरोवरामध्ये फेकलं जाईल. God can do it. देव करू शकतो. See God's timing. तुम्ही देवाची वेळ बघा. 1,000 years he will bind him, and 1,000 years after that he will release him. 1000 वर्ष देव त्याला तिथे बांधून ठेवेल, त्या पश्चात 1000 वर्ष देव त्याला सोडेल. If God can bind him for 1,000 years, देव जर त्या सैतानाला 1000 वर्ष बांधू शकतो, and in that 1,000 years he cannot come out with his own power, आणि त्या 1000 वर्षामध्ये सैतान बाहेर पडू शकणार नाही त्याची शक्ती घेऊन, how can he touch you now? तर आता तो सैतान तुम्हाला कसा हात लावेल? कसा हात लावेल? That means all power is in God's hand. म्हणजे सगळं सामर्थ्य देवाच्या हातात आहे. Say, आता तो सैतान आपल्याला खरं म्हटलं तर हात लावू देत नाही. गोष्ट वेगळी की आपल्यातल्या अनेकांच्या मागे तो लागलाय. for 1,000 years, 1000 वर्ष if God can bind him, जर देव सैतानाला बांधू शकतो, can he not bind him in your life? You will hardly live 100 ना, years. तुझं एक तर 70-80 नाही तर जास्तीत जास्त चला सेंचुरी, 100 वर्षाचं जीवन, त्या 100 वर्षाच्या जीवनात सैतानाला तुझ्यासाठी देव बांधणार नाही का? He can do it. करू शकतो. You have to trust on him. पण तुम्ही तेवढा देवावर विश्वास ठेवला You need पाहिजे. to depend on him. देवावर तेवढं अवलंबून जगायला पाहिजे. That means म्हणजे troubles can be limited if God wants. जर देवाची इच्छा झाली तर मर्यादित त्रास मर्यादितपणे होऊ शकतात. मर्यादित. If God wants, जर देवाची इच्छा झाली तर मर्यादित त्रास, त्याच्या troubles पलीकडे can be limited. मर्यादित त्रास होऊ शकतात, त्याच्या पलीकडे नाही. देवाची इच्छा झाली तर. Amen. आमेन. आमेन. If God wants, he can bind him even today. देवाची इच्छा झाली तर देव सैतानाला आजही बांधू शकतो, But he is not. पण नाही करत तो. But every power is in the hands of my glorious पण God. सगळं सामर्थ्य माझ्या वैभवशाली देवाच्या हातात आहे, हे मला तुम्हाला सांगायचं. God has set his timetable. देवाने त्याचं वेळापत्रक ठरवलंय, And according to his timetable, he works. आणि देव देवाच्या वेळापत्रकाप्रमाणे काम करतो. Amen. आपल्या वेळेप्रमाणे देव हलत नाही. So please don't get lost in this world. तर प्लीज तुम्ही लोक या जगात जगताय, चांगलं आहे, पण या दुनियेत हरवू नका. Don't get lost in the affairs of this world आणि या दुनियेचे जे काही कारभार आहेत त्याच्यामध्ये एवढंही हरवायची गरज नाही. or this family life किंवा हे जे काही कौटुंबिक जीवन, पारिवारिक जीवन,
or trying to make a name or क्या- trying to set up your life. स्वतःचं नाव कमवायचा प्रयत्न, आयुष्य स्थिर स्थावर करायचा प्रयत्न, सेटल व्हायचा प्रयत्न, त्याच्या मागे एवढंही वेड व्हायची गरज Yes, नाही. all these things are important. आणि असं म्हणताना मी असं म्हणत नाही की हे सगळं नकोय, हे सगळं जगायला लागतं, महत्वाचं आहे, नाही असं नाही. Yet, तरी don't forget the church. चर्च नाही विसरायचं, Don't forget God. देव नाही विसरायचा, Don't forget God's kingdom. आणि देवाचं राज्य नाही विसरायचं, God, don't forget His work. आणि देवाचं काम नाही विसरायचं. Don't forget your relationship with Him. तुझं देवाशी जे नातं आहे ते कुठल्याही आणि कुणाच्याही पायी विसरू नको. Amen. कारण हे आहे म्हणून ते आहे, हे गेलं तर तेही जाईल. Are you getting me? कळतंय ना? हिशोब This is सरळ the ठेवा. foundation. हा पाया आहे. And Bible says if the foundation is destroyed, what can even a righteous man do? आणि बायबल म्हणतं पायात जर नाश पावला तर माणूस कितीही नीतिमान असू दे, सुपर नीतिमान असला तरी तो काय करणार? पायाच नाश पावलाय. Amen. Amen. Your foundation is Jesus. तुझा पाया येशू आहे, Your foundation is the word of God. तुझा पाया देवाचं वचन आहे, Amen. है ना? Like Jacob, जसं याकोब, in serving his boss Laban याकोब त्याचा मालक लाबान याची नोकरी करताना and raising up a family, आणि परिवार सुद्धा सोबत तो त्याचा उभा करत असताना he saw that he did not lose touch with God. त्यांनी हे सुद्धा बघितलं, ही पण जबाबदारी त्यांनी घेतली की ठीक आहे मी मालकाची सेवा करणार, माझी फॅमिली पण ॲट द सेम टाइम मी रेस करतोय, पण मी देवाला नाही विसरणार. Amen. आमेन. देव लागतोच तर त्याला पहिलंच ठेवा. That's why म्हणून in Genesis 35:3, उत्पत्ती 35:3 he once told his family, एकदा तो आपल्या परिवाराला म्हणाला come, let's go up to Bethel. की चला आपण बेथेलला जाऊया There I will build an altar to honor God, आणि तिथे मी देवासाठी देवाचा मान करायला एक वेदी बांधेन. because he answered me when I was in trouble. कारण माझ्या संकटाच्या दिवशी देवाने माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिलेले आहे. He's been with me everywhere I have gone. आणि मी जात होतो त्या सगळ्या मार्गाने देव माझ्या संगती राहिलेला आहे, तर चला आपण बेथेलला जाऊ आणि तिथे वेदी बांधू. Praise God. Hallelujah. Always encourage your family to attend church. नेहमी तुमच्या कुटुंबाला परिवाराला तुम्ही प्रोत्साहन द्या की चला चर्चला चला. Amen. आमेन. You who are spiritual, तुम्ही लोक जे आध्यात्मिक आहात, always let your family know that तुम्ही- church is important, God is important, prayer is important. तुम्ही लोक जे आध्यात्मिक लोक आहात, तुम्ही तुमच्या परिवाराला, घरच्या लोकांना हे पटवून सांगा की नाही, चर्च महत्वाचं असतं, देव महत्वाचा आहे, कारण शेवटी देव हा लागतोच, तर आत्तापासून सुरू करा आणि चर्चला चला. Jacob was addressing his family. याकोब त्याच्या परिवाराला सांगत होता इथे उत्पत्ती 35 मध्ये. His family did not say, Jacob as the head of the house said. याकोबाच्या कुटुंबाने त्याला नाही सांगितलं, पण याकोब घरप्रमुख होता ना, तर हेड ऑफ द हाऊस म्हणून याकोबाने आपल्या फॅमिलीला सांगितलं की चला बेथेलला जायचं, आपण वेदी बांधायची. उत्पत्ती 35 तिसरं वचन. We have to honor God. आपण देवाचा मान केला पाहिजे. ऍज अ फॅमिली सगळ्यांनी निघा आणि आपण देवाला ऑल्टर बांधू. Because he answered me when I was in trouble. कारण जेव्हा मी त्रासात होतो देवानी मला उत्तर दिलेलं See, आहे. never forget तर कधी विसरायचं नाही that the God who has answered you before in your trouble is the same God you need tonight and today and every day. तर कधी हे विसरायचं नाही की ज्या देवाने अगोदर तुझ्या त्रासांमध्ये तुला उत्तर दिलेलं आहे, तोच देव तुला आज, उद्या, परवा, काल नेहमी गरजेचा आहे. It's always good to be in touch with the roots. बघा, जे आपलं मूळ आहे ना, मूळ त्याला धरून राहिलेलं नेहमी चांगलं. Never forget what God has done for you. आणि देवाने तुझ्यासाठी जे केलंय ना ते कधी विसरू नको. In every speech of yours, तुझं जे सगळं बोलणं असतं ना, ह्या तोंडाने जे काही तुम्ही लोक बोलता, let your people, your home people, your friends know तुझ्या घरच्या लोकांना, तुझ्या मित्र परिवाराला सगळ्यांना कळू दे that it was God who helped you in the days of की trouble. देवाने तुझ्या संकट समयी तुला सहाय्य केलेलं आहे. तुझ्या तोंडातनं, तुझ्या बोलण्यातनं सगळ्यांना हे कळलं पाहिजे, लाजायचं नाही. Yes, let her stand, no problem. हो, उभं राहू दे ना, काय हरकत नाही. She's touched somewhere. कुठेतरी स्पर्श झाला असेल तर उभं राहतात, राहू दे उभे, राहू दे ना. Praise God. कुठेतरी स्पर्श झाला की माणसाशी उभीच न राहतात, जोरात ओरडतात, नेव्हर माइंड. Amen. Let your friends know मित्रांना कळू दे that it was God who helped you. की देवानी मला मदत केली, ज्यांनी केली आहे त्यांनी केली आहे, लाजायचं It कशाला. was God who saved you. देवाने मला वाचवलं, देवाने मला तारलं, It was God who blessed you. देवाने मला आशीर्वाद दिलाय. That's why whenever in my family when we have a talk, म्हणून ना जेव्हा केव्हा आमच्या परिवारामध्ये, फॅमिलीमध्ये आम्ही बोलतो, I always tell my daughter, मी नेहमी माझ्या मुलीला सांगतो, my God has raised me up. माझ्या देवानी मला उभं केलंय My बेटा. God has lifted me up. याद रखना राजा, मेरे प्रभु ने मुझे उठाया बेटा. This bread you eat, this cheese you eat, this food you eat, my God gave. ही भाकर जी तुम्ही खाताय, हे चीज ते तुम्ही खाताय, सगळं देवाने दिलेलं आहे. Yes, I हो. say it. हे नेहमी पास्टर तर नेहमी आठवण करून देतात. Amen. Amen. Let them know who did it. कळू दे ना, घरचे
घरच्यांना कळू दे ना कोणी केलंय. It's not my qualification. माझ्या शिक्षणाने It's तर not केलं my नाही. wisdom. माझ्या पीएचडीनी डॉक्टरेटनी तर हे केलेलं नाही. It's my God who did it. माझ्या देवानी केलंय ना, तर माझ्या देवाला गौरव Praise God. बोलून दाखवायचं, है की नाही? Like even after Joseph went through a grind जसं योसेफ सुद्धा जेव्हा त्या भरमसाठ त्रासामधून गेला and he was sold, आणि त्याला विकला, सख्या भावांनी विकून टाकला त्याला, he stayed true to God. पण तो देवाला खरा राहिला. And even after God elevated him आणि देवाने त्याला खूप सारी प्रगती, उन्नती आणि बढती दिल्यानंतर सुद्धा and made him the prime minister of Egypt, आणि मिस्र देशाचा पंतप्रधान त्याला केल्यावर सुद्धा he never forgot God. तो कधी देवाला नाही विसरला. He forgot his family for a while. हा, काही वेळ परिवाराला विसरला, भावांना, बापाला विसरला. Because at the age of 17, 18, कारण he की was sold. 17-18 वर्षाचा असताना योसेफाला त्यांनी विकलं 30, at the age of 30, he became the prime minister. आणि सुमारे तो 30 वर्षाचा असताना मिसर देशाचा तो पंतप्रधान झाला. 13 years he forgot his family. मधल्या काळामध्ये 13 वर्ष तो आपल्या फॅमिलीला विसरून गेला, कुटुंबाला विसरून गेला, बाप भाऊ सगळ्यांना विसरला. See, he never went back to them, परत नाही गेला त्यांच्याकडे भाऊ but खून he नाही. never forgot God. पण देवाला नाही विसरला, त्यांना विसरून गेला पण देवाला नाही विसरला. Amen. की तूने जो उपकार किए मैं कभी ना भूलू बाबा. Praise God. देवाला धन्यवाद. Never once he went back to his nativity. आणि त्या दरम्यान एकदाही तो त्याच्या गावी गेला नाही. He forgot his family for a आपल्या while. कुटुंबाला विसरून गेला काही वेळ, बापाला, भावांना. Bible says बायबल म्हणतं in Genesis 41 verse 51, उत्पत्ती 41 अध्याय त्यातलं 51 वचन, Joseph named his first son Manasseh. That's because he said, God has made me forget all my trouble and my father's whole family. उत्पत्ती 41 त्यातलं 51 वचन. आणि योसेफाने प्रथम जन्मलेल्याचे नाव मनश्शे म्हणजे विसर पाडणे हा. असे ठेवले, कारण योसेफ म्हणाला, देवाने माझ्या सर्व कष्टांचा आणि माझ्या बापाच्या सर्व घराचा मला विसर पाडलेला आहे. Praise God. मला आठवतच नाही आता माझा बाप आणि आई आणि भाऊ आणि बहिणी. I told you, मी तुम्हाला सांगितलं, whenever I meet my twin brother, I meet him in the mall. जेव्हा केव्हा माझ्या जुळ्या भावाला पॉल पास्टरांना मी भेटतो ना, आमची भेट अशी बाहेरच कुठेतरी होते, मॉल मध्ये वगैरे. अचानक For many years I have not gone home. अनेक वर्ष त्याच्या घरी मी गेलेलो नाही, राहतात इथेच चिंचवडला. But see, we have no time. पण आमच्याकडे वेळच नाही. त्यांना त्यांची मिनिस्ट्री, आम्हाला आमची मिनिस्ट्री. They have their work, we have got our work. त्यांना त्यांची भरमसाठ काम आहे, आपल्याला आपली पुरेशी आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Joseph did not forget God. योसेफ देवाला नाही विसरला. Even while naming his son, he remembered God. आणि मुलाचं नाव ठेवताना, मुलाचं नामकरण विधी आणि बारसं करताना सुद्धा देवाला नाही विसरला. Amen. Amen. He didn't say, I will phone up and ask my father what name should I keep. असं नाही my-" म्हणाला, जरा वडिलांना फोन करून विचारतो, मला मुलगा झालाय, काय नाव ठेवू? No. कशाला? See, he saw that God was in it. त्यांनी बघितलं की देव या सगळ्यात आहे, देवामुळे हे सगळं झालेलं आहे. Always remember, नेहमी लक्षात when ठेवायचं, you are delivered from one trouble, एका त्रासातनं तुम्हाला सुटका मिळाली it doesn't mean that troubles will be gone forever. तर याचा अर्थ असा होत नाही की एका त्रासातनं सुटका मिळाली म्हणजे आता कायमचे सगळे त्रास गेले, असं नसतं. One package is over, another package is on the way. एक पॅकेज संपलं त्रासांचं, दुसरं पॅकेज ऑन द वे आहे. Amen. तर आरामात खिशात हात घालून बसू पण नका, प्रेयर सारखी चालू ठेवा. कळलं का? Amen. ऐसा बेटा नहीं बेटा, प्रेयर हमेशा करना. Only when Satan is bound, then the trouble will be gone for 1,000 years. आणि सैतानाला बांधल्यानंतरच 1000 वर्ष बघा तो त्रास सगळा जाणार आहे. But today Christians live as though Satan is bound for हो ना? 1,000 पण आज years. ख्रिश्चन लोक असे जगतात की जणू काय आत्ताच तो सैतान 1000 वर्षासाठी बांधलाय, Amen. असं जगतात. आणि मग तो येतो घरात धुमाकूळ घालायला आणि हे घालू देतात काय, ह्यांना काही माहितीच नाही. He is let loose. तो सुटलाय. See? The troublemaker is around us. त्रास निर्माण करणारा आपल्या अवतीभोवती आहे. He has left us for a season काही वेळ काही ऋतू तो आपल्याला सोडतो, and he will come back. परत येणार आहे. त्याला Amen. बांधायचं, सोडायचं नाही त्याला. आपल्यातले काही जण कसं बांधतात, काय हिंमत आहे त्याची परत येईल. You know, during the time of Joseph, योसेफाच्या काळात when the old king was around, वृद्ध राजा जेव्हा होता, the children of Israel had respite. इस्रायली लोकांना त्रास होते, No, they had peace. इस्रायली लोकांना शांती होती. But when that old king died पण हा राजा जेव्हा मेला and the new king was set up, आणि नवीन राजा जेव्हा आला, their trouble started. त्यांचे त्रास सुरू झाले. See? असं होतं. Old king, there was peace. New king, again now trouble started. आता जुना राजा गेला,
नवीन राजा आला, वो सत्ता गई, नई सत्ता आई, अभी तकलीफ शुरू. And so they had to make bricks every day to build cities for Pharaoh. मग रोज त्यांना विटा तयार करायला लागायच्या, फारो राजाला नगर बांधायला मदत करायला. They were ill treated. आणि त्यांना गैरवर्तणूक दिली जायची, छळलं जायचं, त्रास मार काही But when विचारू they नका. cried out to God, पण मग या इस्रायली लोकांनी जेव्हा देवाचा धावा केला, God sent them a savior in the person of Moses. देवाने मोशेच्या व्यक्तिमत्वात त्यांना एक तारणारा, एक मुक्तिदाता पाठवला. Every time the children of God cried out to God, आणि ज्या दरवेळेला देवाच्या मुलांनी देवाचा धावा केला, He used to send them saviors. त्या दरवेळेला देव त्यांना कोणी ना कोणी मुक्तिदाता पाठवायचा. So finally God said, तर सरते शेवटी देव म्हणाला, I will send one greatest savior, एक सगळ्यात महान मुक्तिदाता आता मी the पाठवणार आहे. Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. And that is enough for my children. आणि माझ्या मुलांसाठी तो पुरून उरणार आहे. Amen. एकच येशू. Say, in those times it was Joshua, त्या काळामध्ये देवाने यहोशुआला उभं केलं, Gideon, गिदोन, then Samuel, शमूएल, then David, दावीद आणि Solomon. शल्मोन. या सगळ्यांद्वारे देव त्या लोकांना सुटका देत गेला. But now आता one person, एकच व्यक्ती, that is the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. And when even God sent Moses, आणि जेव्हा देवाने मोशेला पाठवलं तेव्हाही don't think that no sooner Moses met the children of Israel असा विचार करू नका की ज्या क्षणाला मोशे इस्रायली लोकांना भेटला and spoke on their behalf to Pharaoh, आणि त्यांच्या वतीनं फारो राजाशी जाऊन मोशे बोलला that Pharaoh obliged. की त्या क्षणाला लगेच फारो राजा मान्य झाला असं नाहीये. No. नाही 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 नाही. Many times we want a trouble which started today to end next 5 minutes. पण अनेक वेळेला आपलं असंच असतं, त्रास आज आता सुरू झाला आपल्याला की असं वाटतं पुढच्या 5 मिनिटात माझे त्रास गेले पाहिजेत. But God is interested in developing our nature. पण देवाला आपला स्वभाव सुधारायचा आहे. He wants to develop our endurance. देवाला आपल्यातली चिकाटी वाढवायची, सहनशीलता वाढवायची आहे. Say, मग देव म्हणतो त्रास थोड्या वेळ ठेवला पाहिजे. थोडे 4-5 खस्ता खाल्ल्या, ठेचा लागल्या. in the wilderness, रानात पण God allowed them to suffer, देवाने त्यांना त्रास सोसू दिला ना, चिमटे बसू दिले, that man may know की माणसाला that कळावं man does not live on bread alone. की मनुष्य केवळ भाकरीवर नाही जगत. Bible says बायबल He म्हणतं humbled them देवाने त्यांना नम्र केलं, so that they will know त्यांना कळावं that म्हणून man does not live on bread alone, की फक्त भाकरीवर मनुष्य जगत नाही but बरं by का. every word that proceeds from the mouth of तर God. देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर मनुष्य जगतो हे त्यांना शिकवायला देवाने त्यांना तो त्रास होऊ दिला. So when Moses spoke to Pharaoh, तर मोशे जेव्हा फारो राजाशी बोलला, they thought our problem is over त्यांना असं वाटलं आता चला आपले त्रास संपले, because Moses was met by God. कारण की मोशेला देव भेटलेला होता. देवाने त्याला सर्व सांगितलेलं होतं. God said, देव त्याला बोलला, Moses, मोशे go to Pharaoh जा फारोकडे and say, आणि त्याला सांग let my people go. की माझ्या लोकांना सोड. So they thought that same night we will be released. तर त्या इस्रायली लोकांना असं वाटलं की त्याच रात्री आता आपल्याला सुटका मिळणार. देव मोशेशी बोललेला आहे, मोशे जाऊन आता फारो राजाला सांगेल आणि तो आपल्याला लगेच सोडेल. But it was not easy to convince the great Pharaoh. पण त्या महान फारो राजाला पटवणं काय सोपं होतं का? Moses said, मोशे बोलला, let my people go. माझ्या लोकांना सोड. Pharaoh said, फारो बोलला, who is your God? कोण आहे तुझा देव? I don't know your God. मी नाही जाणत तुझ्या I don't देवाला. know you. मी तुलाही ओळखत नाही, And I तुझ्या will देवाला. not let your people go. मी तुला ओळखत नाही, तुझ्या देवाला ओळखत नाही, तुझ्या लोकांना मी काही सोडत नाही, जा. The children of Israel thought, इस्रायली लोकांना वाटलं is Moses right or is God is right? I don't know. मोशे बरोबर बोल Or रहा who is है, wrong here? प्रभु बरोबर बोल रहा है, मालूम है बीच में कौन खेल रहा है. But see, God dealt so patiently with Pharaoh. पण देवाने इतक्या धीराने त्या फारो राजाला हाताळलं. And so Moses was dejected मोशे झाला नाराज and he went back to the Lord आणि मोशे प्रभूकडे परत गेला and he said, Lord, आणि म्हणाला, प्रभु देव why बाप्पा, have you brought this trouble on these people? या लोकांवर तू हा त्रास का आणलाय? का सोडत You नाहीस? only sent me. तूच मला पाठवलं ना फारोकडे, आणि हा फारो तर तयारच नाही सोडायला. And now आता Pharaoh has doubled the work. फारोनी त्यांचं काम पण दुप्पट केलं. Pharaoh said, फारो बोलला, oh, you people are very lazy because you want to go for Sunday worship. तुम्ही आळशी लोक आहे, तुम्हाला रविवारी चर्चला जायला पाहिजे, आराधना भक्ती तुमची सगळी करायला पाहिजे, यांना थोडं डबल काम द्या. दुप्पट काम करा झाला. See, and so they had to do double work. मग दुप्पट काम करायला लावलं फारोने त्यांना. मोशे त्याच्याशी येऊन बोलून गेल्यावर, Sometimes when God comes to address your trouble, कधी कधी देव तुझ्या त्रासांना अड्रेस करायला बोलायला आला ना, sometimes it increases. कधी कधी त्रास वाढतो See, आणि आपण म्हणतो असं का असं होतं माहिती कळत some नाही. of the tablets you take for your sickness,
the fever increases. कधी कधी काही गोळ्या आपण आपल्या आजारासाठी खातो ना, ताप अजून वाढतो. And then they say, doctor said, no, the fever will increase, but it will decrease also. मग डॉक्टर म्हणतात नाही नाही, ताप वाढला आहे पण तो कमी पण होणार आहे. आपलं कसं असं लगेचच्या लगेच झालं, असा डोलो खाया, याचा टाइम लागताय ना बेटा. ताप यायला वेळ लागलाय आणि जायलाही वेळ So लागतो. sometimes it seems तर कधी कधी असं वाटतं that after coming to the Lord, प्रभूकडे आल्यावर our trouble has increased. की आमचे त्रास खूप वाढलेत असं जाणवतं ना. येशूकडे आल्यानंतर It has भयानक. doubled. येशूकडे आल्यावर दुप्पट त्रास झालेत. पहिलं असं नव्हतं, आता खूप त्रास आहेत. But wait in patience. पण जरा धीराने वाट पहा, God will handle it. देव सगळं हाताळेल. Don't give up. हार मानू नका. God is training you. देव तुला प्रशिक्षण देत आहे. You are in the training ground. देव तुला ट्रेनिंग देतोय. देव तुला कणखर बनवतोय, दणकट बनवतोय. That boy who was demon possessed, तो मुलगा जो सैतानग्रस्त होता, when Jesus commanded the demon to leave him, येशूंनी जेव्हा त्या सैतानाला, त्या दुरात्म्याला आज्ञा केली की या मुलाला सोड, Bible says it almost tore him हो ना, बायबल म्हणतं अक्षरशः त्या मुलाला त्याने फाडलं त्यावेळेला and he frothed in the mouth आणि त्याच्या तोंडाला फेस फोडला and he fell down like dead. आणि तो मुलगा मेल्यासारखा खाली आपटून पडला. See the whole thing how it बघा looked. ना, संपूर्ण तुम्ही एपिसोड बघा कसा झालाय. After Jesus came, things were looking seemingly very bad. आणि येशू आल्यानंतर म्हणजे जणू काही परिस्थिती अजूनच वाईट झाल्यासारखं वाटलं. And the people said, आणि लोक बोलले poor fellow is dead. बिचारा मेला Yeah, वाटतं. people said, लोक he's बोलले dead. मेला वाटतं. Some people think after you come to Jesus, you die. काही लोकांना असं वाटतं आपण येशूकडे आल्यानंतर मेला वाटतं. But Jesus said, he is not dead. येशू म्हणाले हा मेलेला He नाही, is delivered. त्याला सुटका मिळाली आहे. That boy stood up. तो मुलगा मग उभा राहिला. My father, I am well. माझ्या बापा मी बरा आहे असं म्हणाला. See that in between time हा, पण तो मधला वेळ असतो ना, requires faith. त्या मधल्या वेळेमध्ये विश्वासाची गरज पडते. Say, from विश्वास the लागतो. time of trouble to the time of deliverance, that in between time is a process where God takes you, where God wants you to have your faith. येस, त्रासाच्या काळापासून सुटकेच्या काळापर्यंत देवबाप काय करतो, तुम्हाला घेऊन जातो त्या संपूर्ण प्रक्रियेतून, की तुम्हाला तो ट्रेनिंग करतोय, प्रशिक्षण करतोय, की त्यातनं जा म्हणजे घडशील. Amen. Amen. Though the making of the bricks doubled for the children of Israel, आणि जरी मग इस्रायली लोकांना दुप्पट विटा बनवाव्या लागल्या, they had to wait त्यांना वाट पाहावी लागली. because there is a process time. कारण प्रक्रिया असते ना. God wants you to go through that grind. देवाची इच्छा आहे की थोडस खस्ता खा लागू दे, जरा ठेचा काय Say, नव्हतं. Pharaoh may have increased their work, आणि फारो राजाने त्यांचं काम वाढवलं, but पण he is also tormented with the plagues. त्याला पिडेचा त्रासही झाला ना. छळ त्याच्यावर आले, पिडा, मरी. Amen. Amen. So don't think so people who are troubling you and they are happy there. तर असा विचार करू नका की जे लोक तुला त्रास देत आहेत ते अगदी सुखी आहेत. No, नाही, नाही. they are suffering the plagues of त्यांना God. पिडेचा त्रास होतो. देव त्यांच्यावर पिडा पाठवतो. Every time Pharaoh was saying no to Moses, ज्या दर वेळेला फारो राजा मोशेला नाही म्हटला की मी तुझ्या लोकांना सोडणार नाही, he was suffering with the plague. त्या दर वेळेला फारोवर पिडा आली. Say, घरात बेडकं काय, सगळीकडे उवा काय, lice and आणि frogs काय and काय काय darkness and काय, sickness. अंधार काय, आजार काय, पाणीचं नदीचं पाणी लाल रक्त झालं काय, And उच्छाद. so the trouble of the children of Israel was nothing compared to the trouble that God was giving the troublemakers. मग इस्रायली लोकांना जे त्रास झाले ना, त्या त्रासांसमोर हा जो त्रास देणारा फारो राजा, त्याला जे त्रास झाले ते फार मोठे होते. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? तर त्रास देणाऱ्यांना खूप त्रास होत असतात. हा. Don't worry. हे डोक्याला ताप देणारे जे असतात ना, त्यांनाही खूप ताप असतात. They are smiling. The enemies are हा. smiling. ते हसतात, शत्रू असतो. Inside they are troubled by God. आतून असं थोडं हृदय उघडून खोलायची जर परवानगी असती तर आपल्याला दिसलं असतं की बाबा 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 किती त्रास आहे त्याला. They are being troubled more than you. तुझ्याहून जास्त त्यांना त्रास असतात. The trouble they are giving you is nothing to the trouble that God is giving जे them. त्रास ते तुला देतात ना, ते काहीच नाहीये. त्याहून जास्त कितीतरी त्रास देव त्यांना देतोय. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? You know, though Saul was throwing spear after spear on David, जरी शौलानं दाविदावरती भाल्यामागे भाला सोडला, say, Huh? he was being suffering. He Tala- was suffering त्याला त्रास होत होता. because the demon was upon him. कारण दुरात्मा त्याच्यावरती यायचा ना. So the trouble of the spear was nothing compared to the trouble of the evil spirit that was tormenting Saul. त्या भाल्याचा त्रास शौल जो दाविदावरती सोडत होता तो काहीच नव्हता. शौलाला स्वतःला भयानक त्रास होत होता दुरात्म्याचा. See, David was trusting God.
दाविदाचा देवावर विश्वास होता. And it seemed as though Saul was becoming stronger. आणि असं दिसत होतं की बापरे, शाऊल तर किती बळकट होत चालला. But it was the devil who had taken over the life of Saul. पण सैतानाने शाऊलाच्या जीवनाचा ताबा घेतलेला. And every time he was throwing the spear, आणि ज्या दर वेळेला शाऊल राजानं त्या दाविदावरती भाला फेकायचा ना, the tormenting spirit would increase in his life. तो छळदायी आत्मा त्याच्या जीवनावर जास्त वाढायचा. Anybody that touches a child of God, जो कोणी देवाच्या लेकराला हात लावेल, God will touch that person. देव त्या माणसाला सोडणार नाही. देव त्याला हात लावणार, देव त्याला हात घालणार. Amen. मेरे बच्चों को तकलीफ मत दो. Finally, सरते शेवटी it was the devil that took away the life of Saul. सैतानाने शाऊलाचं जीवन घेऊन टाकलं. He was no more. तो नव्हताच मग. And David was made king. आणि दाविदाला राजा करण्यात आलं. Finally, you will be lifted up. सरते शेवटी तू वर येणार. Finally, you will sit on the throne. सरते शेवटी तू सिंहासनावर बसणार. कारण दावीद तू आहेस. So this troubled time is helping time for हा us. त्रासांचा समय आपल्यासाठी खरं म्हटलं तर मदतीचा Say, समय. troubled time is helping time for म्हणा, me. माझ्या मागणं म्हणा सगळ्यांनी, त्रासाचा समय माझ्यासाठी मदतीचा समय आहे. Yes. Troubled time is helping time for me. त्रासांचा समय माझ्यासाठी मदतीचा समय आहे. And it is faith time for me. आणि माझ्यासाठी तो विश्वासाचा समय आहे. It is faithfulness time for me. मी विश्वासू राहायचा तो समय आहे. Amen. आमेन. It is to show God देवाला दाखवायचा समय आहे. that though he slay me, देवाला त्याच वेळेला आपण सुद्धा दाखवून द्यायचं की जरी तू मला ठार मारलं yet तरी I will trust on you. मी तुझ्यावरच विश्वास ठेवणार आहे. तार नाही तर मार, आता मी काही तुला सोडत नाही. Amen. आमेन. बस संपलं, विषय संपला. Moses said मोशे बोलला in Exodus 5:23, निर्गम 5:23. he is explaining his story to God. निर्गम 5:23 मध्ये तो ना आपली कहाणी देवाला एक्सप्लेन करतोय. I went to Pharaoh to speak to him in your name. Ever since then, he has brought nothing but trouble on these people, and you haven't saved your people at all. निर्गम 5:23 मध्ये मोशे बघा देवाला आपलं गाऱ्हाणं कसं सांगतो, आपली स्टोरी कशी सांगतो की फारोकडे तुझ्या नावाने बोलायला मी आलो तेव्हापासून त्याने या लोकांचे वाईट केलेले आहे आणि तू आपल्या लोकांना मुळीच सोडवत नाहीयेस. He felt his calling was in vain. आणि मग मोशेला असं वाटायला लागलं माझ्यावरती कॉलिंग आहे ते सगळं वायाच चाललंय बहुतेक. He felt he was not fruitful in his calling. मोशेला असं वाटायला लागलं माझ्यावरचं कॉलिंग काही कामाचं नाही, मी सफळच होत नाही. You may be thinking तसं तुम्हालाही वाटत असेल that your work is not bearing fruit. की माझ्या कामाला काही फळच येत नाहीये. When you sow, you don't see the harvest. बघा तुम्ही जेव्हा पेरता ना तेव्हा लगेच नाही हंगाम दिसत. You don't see it the next day. दुसऱ्या दिवशी पीक नाही येत But पेरल्यावर. something is happening there. पण आतमध्ये तिथे काहीतरी होत आहे. Something is happening behind your presence. तुझ्या सहवासावा तुझ्या पाठीमागे काहीतरी होत असतं. ते बी पेरल्यानंतर आतमध्ये जमिनीत काहीतरी चाललेलं आहे. In fact, you may not see anything for many days. आणि उलटपक्षी अनेक दिवस तुला काहीच दिसणार नाही. And you will be wondering, आणि तुला असा विचार यायला लागेल my money is gone, my seed is gone. पैसा भी गया, बी भी गया, सब गया. It's not that God is not pleased with you. असं काही नाही की देव तुझ्यावर प्रसन्न नाहीये. Things are happening in the spiritual realm. गोष्टी घडतात आध्यात्मिक स्तरात. As something is happening under the earth. जसं त्या जमिनीखाली बी पेरल्यावर काम सुरू असतं, काम होत असतं. Germinating work is being happening. ते बी आतमध्ये पेरल्यानंतर कामकाज आतमध्ये जमिनीच्या पोटात सुरू असतं. Whatever you do for God, तसं तू सुद्धा देवासाठी जे काय करणार you may not see the benefit tonight, तुला लगेच आज रात्री त्याचा फायदा दिसणार नाही. but sooner you will see it. पण फार लवकर तुला त्याचा फायदा दिसेल. Payday comes. तुझ्या वेतनाचा दिवस येणार. Payday comes. वेतनाचा दिवस येतो. It may not come every Saturday, दर शनिवारी नाही येणार कदाचित, but it will come. पण वेतनाचा दिवस येणार. देवासाठी केलेलं वाया जात नाही. Praise प्रभूतील God. प्रभूतील तुझे श्रम व्यर्थ जाणार नाहीत. मेक शुअर तुझे श्रम प्रभूतले आहेत. Amen. आमेन. It will come to you. तुझ्याकडे ते येईल. It will come. येईल. प्रभू मध्ये तू करतोय ना, वाया नाही जात. आज नाही उद्या ते उगवणार. Amen. आमेन. God will see that your sowing will never be in vain. देव बघेल ना, देव दक्षता बाळगेल की तू जे पेरतोय ते वाया नाही जाणार आहे. Amen. हे जे अश्रू गळगळ वाहत आहेत, ज्या काही प्रार्थना तू करतोय, जे काही तू देवासाठी करतोय ते वाया नाही जाणार आहे. ते उगवणार आहे कधीतरी. Because there is more to it than meets the eye. कारण डोळ्याला दिसतं तेवढंच फक्त नसतं, त्याच्याही पलीकडे बरंच काही असतं. Moses thought his calling was vain. मोशेला वाटलं नाही कॉलिंग बिलिंग आया कुछ फायदा नाही It's होत. not working. काही होतच नाहीये. I met God, but still it's not फार working. मी देवाला भेटलो तरी काम होत नाहीये. Yes, you met God, but that fellow is a demon. अरे तू देवाला भेटला माहितीये, पण तो साक्षात भूत आहे. भूत तो भारो. Amen. फारो साक्षात भूत आहे. तो असं नाही सोडणार.
In Numbers 11 verse 11, गणना 11:11 he asked the Lord, त्याने मग प्रभूला विचारलं, why have you brought this trouble on me? माझ्यावर हा त्रास तू का आणला Why देवबापा? aren't you pleased with me? तू माझ्यावर का खुश नाहीयेस? Why have you loaded me down with troubles of all these people? या सर्व लोकांचे ओझे तू माझ्यावर का घातले? See, God had to train him देवाला त्या मोशेला प्रशिक्षण आणि ट्रेनिंग द्यावं लागलं that things will not rise overnight. की बघ बाबा, एका रात्रीमध्ये सत्ता बनणार नाहीये Anything that rises overnight will fall also. आणि एका रात्री जे काही पैदा होतं ते एका रात्रीच पडतं. You know that plant which God made it to grow for Jonah, तुम्हाला आठवतं ना, देवाने योनासाठी जो वेल वाढायला लावला overnight एका रात्रीमध्ये it withered away. तो वाळला. Anything that grows fast will go down fast. ज्याचं पटकन वाढतं त्याचं पटकन कोसळतं. Amen. गिव्ह इट टाइम. वेळ त्याला That द्या. plant that grew overnight for Jonah withered away. योनासाठी एका रात्री वाढलेलं ते झाड ते लगेच वाढलं ना रे. But I pray पण मी तर प्रार्थना that करतो, the trouble that is coming on your life जे काही त्रास तुझ्या जीवनावर येत आहेत will go in the name of ते Jesus. येशूंच्या नावात जाऊ देत Will go in the name of आणि Jesus. ते जातील येशूंच्या नावात. जे काही This त्रास, trouble that you are going through right now, ज्या काही त्रासातून तू आता या वेळेला जातोय it has to go in the name of ते Jesus. त्रास येशूंच्या नावात जायलाच हवेत. कसे जात नाहीत? येशूंचं नाव आहे ते. Expiry date it has. त्याला एक्सपायरी डेट आहे. It has expiry date. त्या त्रासांना एक्सपायरी डेट आहे. Your trouble has expiry date. तुझ्या त्रासांना एक्सपायरी डेट आहे. त्या तारखेला तो त्रास मरणार. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. That's why when the worldly people see us, आणि म्हणून ना, जगिक माणसं जेव्हा आपल्याला पाहतात they see a joyful Christian, त्यांना दिसतं, अरे बापरे किती आनंदी a ख्रिश्चन, peaceful Christian, किती शांतीनं भरलेले, a happy अरे Christian, किती आनंदी आहे ना, सारखे आनंदीच असतात. and they envy you. आणि ते तुमचा हेवा करतात, ईर्ष्या करतात. They say, why these people are always happy? आणि मग ते म्हणतात, अरे ख्रिश्चन लोक, बिलिव्हर लोक सारखे आनंदी असतात, असे कसं आम्हाला माहितीच नाही. Why they are always singing? का बरं हे ख्रिश्चन लोक, हे बिलिव्हर लोक सारखं त्यांच्या देवाचंच गाणं गात राहतात? You may not have much, तुमच्याकडे कदाचित फारसं नसेल, but the joy and peace पण जो आनंद, जी शांती तुमच्याकडे, is greater than all the money could ever buy for ती you. अनमोल आहे ना. पैसा ज्या गोष्टींना घेऊ शकत नाही, असं अनमोल काहीतरी देवाने तुला दिलंय, आणि ती शांती आणि तो आनंद आहे. The celebrities are ready to pour money to हो get ना. the kind of peace that you have in your heart. आज हे प्रकाश झोतातले सेलिब्रिटी जे सगळे आहेत ना, अभिनेता म्हणा, सिंगर्स म्हणा, आपल्याला जी शांती आहे ती शांती मिळवायला मरतायत ते लोक. Yes. मरतायत पण मिळत नाही ती शांती. They are ready to throw away all the money सगळा पैसा द्यायला तयार असतात त्या शांतीसाठी to ते लोक. get the joy that you की जो have, आनंद तुझ्यात आहे तो आनंद त्यांना मिळावा पण मिळत नाही. the confidence that you have. जो विश्वास तुझ्यात आहे तो विश्वास त्यांना मिळावा पण मिळत नाही. You don't know how much God is for you. तुला माहित नाही बेटा, देव किती खंबीरपणे तुझ्या पाठीशी आहे, तुला अजून माहित He नाही. is dealing with your case. देव तुझं प्रकरण हाताळतोय. तेरी केस प्रभु के हाथ में अभी आई है. He is addressing his angels for the agenda that he has prepared for you. आणि आता देव त्याच्या दूतांना सांगतोय की माझी योजना या माणसासाठी काय आहे ही ऐका आणि तसं जाऊन करा. He says, म्हणाला, angels, देवदूतांनो, these people have to be released. देव देवाच्या दूतांना म्हणतो की दूतांनो, जाऊन या माणसांना मोकळं करायला हवं Release your blessing also. आणि आशीर्वाद सुद्धा त्यांच्यावर मोकळे करा. Praise God. देवाला धन्यवाद. That blessing that I gave you, go and give it to them. दूतांनो, जे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे ते आशीर्वाद घ्या आणि त्यांच्यावरती पाडा. You don't see it, तुला दिसत नाही, you don't hear it, तुला ऐकू येत नाही, and you think God is doing nothing. आणि मग तुला असं वाटतं की देव काहीच करत नाही, देव काहीच करत नाही. Jesus said, येशू बोलले, my Father works माझा बाप काम as I करतोय work. जसं मी करतोय. Even now he is working. आताही माझा बाप काम करत आहे. Working for whom? कोणासाठी? For animals? जनावरांसाठी? For you and me. तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी देव बाप काम करत आहे. आमेन. Amen. आमेन. You देव know, करतो. you know what Balaam said? बलाम काय म्हणाला माहिती आहे ना? Balaam said to King Balak, बलाक राजाला बलाम म्हणाला, when the farmer asked him to curse Israel, जेव्हा त्याने त्याला इस्रायलला शाप द्यायला लावलं ना त्यावेळेला, he said, तो म्हणाला, God said to me, देव मला बोललाय go and bless Israel. की इस्रायलला आशीर्वाद दे. जाऊन इस्रायलला आशीर्वाद दे. Go देव मला and बोलला. bless Israel, he said. जाऊन इस्रायलला आशीर्वाद दे असं देव मला बोललाय. And Balak is saying, I told you to curse आणि Israel बलाक म्हणतो, अरे मी तुला सांगितलं होतं इस्रायलला जाऊन शाप दे, because you are a prophet कारण तू संदेश and आहे your words carry power. आणि तुझ्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. मी तुला बोललो होतो जाऊन इस्रायलला शाप दे. But he said, तर तो म्हणतो, I went to curse Israel. मी गेलो होतो इस्रायलला शाप द्यायला, But God said, पण देव बोलला, no cursing these people. खबरदार या लोकांना शाप Only देतात. bless. फक्त आशीर्वाद द्यायचा. त्यांना दिलेले तुझ्यावर उलटवी ना सगळे. Now, did Israel know about it? इस्रायलला माहिती होतं काय No. सगळं? इस्रायली लोकांना काय माहित What नव्हतं. was happening
happening there, they didn't even know. इस्रायली लोकांना पाठीमागे काही पत्ता नाही की हे सगळं काय चाललेलं आहे. They didn't even know that God was telling Balaam to bless त्यांना Israel. काही पत्ता नव्हता की त्या बलामाला देव सांगतोय की इस्रायली लोकांना जाऊन आशीर्वाद पुकार. त्या राजाने सांगितले तसं शाप बीप द्यायचा नाही. Say, many things we don't know. तसं अनेक गोष्टी आपल्याला कळत नसतात. God is speaking to the देव angels. दूतांद्वारे बोलतो. Bless them. देव दूतांद्वारे म्हणतो, सांगतो दूतांना त्यांना आशीर्वाद दे. He's stopping a demon attacking you. आणि तो सैतानाला थांबवतो, दुरात्म्यांना थांबवतो तुमच्यावरती झडप Say, घालण्यापासून. I mean, असं. there is lot of discussion happening there सगळी बरीच for our चर्चा benefit. आपल्या फायद्यासाठी बरीच चर्चा चाललेली असते स्वर्गीय स्तरात. Say, Numbers 23:20. गणना 23:20. Balaam said, तर बलाम म्हणाला, Behold, I have received commandment to bless, and he has blessed, and I cannot reverse it. गणना 23:20 मध्ये तो म्हणतो, पहा आशीर्वाद द्यायला मला आज्ञा मिळाली आहे आणि त्याने आशीर्वाद दिला आहे, तो मला फिरवता येणार नाही. Say, देवाने जे सांगितलंय तेच मला करायला लागेल. how beautiful is the tent of Jacob. याकोबाचा डेरा किती छान. So the children of Israel didn't know this while they lived in that tent. अरे, इस्रायली लोकांना काही पत्ता नव्हता त्या डेऱ्यात त्या तंबूत राहताना. They हे were सगळं- all obvious of it. आणि त्यांना काहीच पत्ता नव्हता की हे सगळं आपल्या पाठीमागे काय चाललेलं आहे आणि देव कुणाला आपल्याला आशीर्वाद द्यायला सांगतोय. Say, they didn't even know Balak is talking with Balaam, go and curse त्यांना them. काही पत्ता नव्हता की हा बलाक म्हटलाय बलामाला की जा इस्रायली लोकांना शाप दे. हे सगळं From one त्यांना- mountain to the other mountain, he was taking them. आणि एका डोंगरावर दुसऱ्या डोंगरावर तो त्यांना घेऊन जात होता. He says, see, from here you can see the tent. आणि म्हणत होता, बघ इथून तुला ते तंबू दिसणार. Oh, you cannot see it properly, we'll go to the other ठीक आहे, mountain. इथून तुला नीट दिसे. इधर से व्यू क्लिअर नाही, आपण दुसरे And from here now you curse. इथून तुला आता नीट दिसते ना, सगळ्यांना शाप दे. Say, and the children of Israel didn't know what was happening. इस्रायली लोकांना काहीच माहिती नाही की हे सगळं काय चाललेलं आपल्या पाठीमागे, सगळ्या See, कुयोजना. Why? का? Because they were down in the valley. कारण ते तिथे खाली खोऱ्यात होते. These fellows were discussing on the हे mountain. डोंगरावरती सगळे योजना करत होते, कुयोजना. But above the mountain, in the heavens, God was हा, over their पण त्या head. डोंगराच्या वर देव आहे ना स्वर्गात, तो त्याची योजना करत होता की तू शाप देऊन तर दाखव. Praise God. सारे शाप तुझ्यावरतीच उलटे नाही केले तर मी देव नाही. God was watching them. देव बघत होता. He's saying, I'm seeing what you're talking on the देव mountain. बघत होता बलामाकडे, पण मी बघतोय तू काय बोलणार आहे. त्यांनी तर तुला सांगितलेलं You are आहे. only looking down, हा, तू खाली but बघतोय, you didn't look up who is there. वर नाही बघितलं तू वर कोण आहे. Praise God. आता मी सांगतो ते जाऊन सांगायचं. Amen. असं देव करतो आपल्या पाठीमागे, आपल्याला कळत पण नाही. In fact, Balaam said बलाम बोलला in Numbers 23 verse 21, गणना 23:21 मध्ये, I don't see any trouble coming on the people of Jacob. इस्रायलावर याकोबाच्या लोकांवर मला काही अन्याय दिसला नाही I don't see any suffering in Israel. आणि इस्रायलात मला काही वाकडेपणा दिसला नाही. The Lord their God is with them. यहोवा त्यांचा देव त्यांच्या संगती आहे. The shout of the king is among them. राजाचा जयघोष त्यांच्यामध्ये आहे. See, that means they were shouting, praise the Lord, praise the हा. Lord, praise the Lord. याचा अर्थ ती इस्रायली लोक खाली खोऱ्यामध्ये देवाची स्तुती करत होती. देवाला धन्यवाद, देवाला धन्यवाद, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड चाललं होतं त्यांचं. When you shout here, praise the Lord, जेव्हा तुम्ही प्रेज द लॉर्ड हा आरडाओरडा कराल, Balaam and Balak on the mountain cannot curse you. बलाम आणि बलाक डोंगरावरनं तुम्हाला आशीर्वाद देऊ नाही शकणार. Because God in the heavens, कारण देव जो स्वर्गात आहे He says, तो म्हणतो, the shout of the king is among these people. राजाचा जयघोष या लोकांमध्ये आहे. I will torment you, not them. मी तुझा छळ करीन, त्यांचा नाही. Say, whenever you have a shout for the living God, जेव्हा केव्हा तुम्ही जिवंत देवासाठी असा आरडाओरडा करताना, God will trouble the troublemaker. देव त्या त्रास देणाऱ्यांना त्रास देणार. Praise God. कोण तुझे तकलीफ दे रहा है? Shout a big hallelujah. हालेलुया बोला. जोर में हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Praise you, Jesus. हालेलुया. Thank you, Lord. आमेन. The shout of the king is among the people. राजाचा जयघोष लोकांमध्ये आहे. Numbers 23:21. गणना 23वा अध्याय 21वा वचन अंडरलाईन करून तोंडपाठ करा. As God आमेन. said, देव बोललाय, the shout of the king is among them. राजाचा जयघोष या इस्रायली लोकांमध्ये आहे. आमेन. Another thing I want to add, अजून एक भरीला मला सांगायचं आहे. every day रोज command the devil and his operation to cease from your life. सैतानाला आणि सैतानाच्या सगळ्या कार्याला तुमच्या जीवनातनं हकलून जायची आज्ञा करा. From your family. परिवारातनं त्याला हकला. In the name of Jesus. येशूंच्या नावात Every day religiously, faithfully do it. दर दिवशी धार्मिकपणे, विश्वासूपणे आपल्या घरातनं आणि फॅमिलीतनं सैतानाला हकला. Every day. रोज
No, but I don't see the devil. You cannot see the devil. He is a spirit. मला सैतान दिसत नाही. अरे तो आत्मा आहे, तो नाही दिसणार, तो घुसला ऑलरेडी. Say, in the name of Jesus, येशूंच्या नावात you devil leave. सैताना माझं घर सोड, माझी In फॅमिली Jesus' सोड, name. असं म्हणायचं रोज. Whether you see, how will you see the devil in your दिसो ना house? दिसो, तुला घरात सैतान कुठून दिसणार आहे? He may be sitting next to you. तुझ्या शेजारीच बसला असेल तरी तुला दिसणार नाहीये. Say, you have to do it every day. रोज नित्य नियमाने एकदम सिरियसली एकदम करायचं म्हणजे करायचं. खबरदार माझ्या घरात घुसला तर सैतान. As I told you once, खबरदार, जसं एकदा मी तुम्हाला सांगितलं. I pulled my daughter. मी माझ्या मुलीला I असं placed my hand on her सांडाला अशी and I खेचून said, be घेऊन- blessed in the name of Jesus. हात ठेवला डोक्यावर, येशूच्या नावात आशीर्वादित हो असं Sometimes म्हटलं. just place your hand on your wife and हो say, ना. be blessed in the name of कधी Jesus. कधी खेचायचं बायकोला, हात ठेवून टाकायचं म्हणजे येशूच्या नावात आशीर्वादित. Sometimes the wives also should place their हो. hand on their husband and say, हा. be blessed in the name of कधी Jesus. कधी बायकांनी पण करायचं, नवऱ्याला असं हात ठेवून येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. करायचं का नाही? Do it करायचं. आपल्याला आपल्या घरात सैतान नको. in the name of Jesus. येशूच्या नावात. Amen. आम्ही तर रोज हाकलतो प्रोहिबिटेड एरिया आने का नाही मतलब नाही. Be like Job. जिहोबा सारखे बा. Every day he prayed for his children. रोज त्याने आपल्या मुलांसाठी प्रार्थना केली Every ना. day he raised up an altar रोज for his यहोवाने children. मुलांसाठी वेदी बांधली, मुलांसाठी रोज यहोवाने. You know, God told the children of Israel आणि देव इस्रायली लोकांना म्हणाला ना, in Numbers 33 verse 55. गणना 33 त्यातलं 55 वचन काढा. गणना See what he 33 says. गणना 33 55 बघा काय लिहिलंय. But suppose you do not drive out the people who are living in the land, then those you allow to remain there will become like needles in your eyes. They will become like thorns in your sides. They will give you trouble in the land where हो ना. you will live. गणना 33 55 परंतु तुम्ही आपणा पुढून त्या देशात राहणाऱ्यांना बाहेर जर घालवले नाही तर त्यांच्यातले जे आहेत ज्यांना तुम्ही राहू द्याल ते तुमच्या डोळ्यात कुसळाप्रमाणे आणि तुमच्या कुशीत काट्याप्रमाणे होतील आणि ज्या देशात तुम्ही राहाल त्यात ते तुम्हाला त्रास देतील. See, for them it is literal. त्यांच्यासाठी अक्षरशः होतं ते. For us it is spiritual. आपल्यासाठी आध्यात्मिक अर्थ आहे याचा की सैतानाला कुशीत घेऊन काय झोपताय. See, today we don't fight against flesh and blood, आज आपण रक्त मांसाविरुद्ध लढत नाही. but against principalities, powers, rulers, spiritual wickedness in high places. सत्ता अधिकार आणि अंतरातल्या त्या सैतानी शक्तीशी आपला लढा आहे. Amen. है ना? God says, ते बोललाय if you don't deal with them, जर हे सगळं तू हाताळलं नाही they'll become thorns in your sides, तर तुझ्या बाजूला काट्यासारखं ते खुपसायला needles लागेल in your eyes. आणि तुझ्या डोळ्यामध्ये कुसळासारखं ते खुपसायला They will लागेल trouble you. आणि तुला त्रास होईल. If you don't want trouble, तुम्हाला जर त्रास नको असतील every day bind the strong man in Jesus' रोज name. त्या बलवान सैतानाला येशूच्या नावात बांधून आपल्या घरात हकलायचा I की mean, माझ्या घरात you यायचं don't नाही. have to put money in the box and then you are allowed to bind. असं काही नाहीये की तुम्हाला दानपेटीत पैसे टाकायचे आणि त्याच्यानंतरच सैतान बांधायची परमिशन आहे. असं काही नाहीये. Free. फुकट आहे, मोफत. जिथे आहे तिथून बांधा. Amen. जिथे आहात तिथून बांधा ना. Pray every day. रोज प्रार्थना करा. Take authority in the name of Jesus. अधिकार येशूंच्या नावात रोज घ्या Bind the strong man in the name of Jesus. आणि त्या सैतानाला रोज येशूंच्या नावात बांधा. Don't go away from God. देवापासून जाऊ नका लांब. Don't go away from Jesus. बघू नका, येशूंपासून लांब जाऊ नका. दिवस वाईट आहेत. Otherwise, it is inviting sure trouble in your नाही life. तर 100% मी सांगतो तुम्ही जीवनावरती त्रास ओढवणार. Deuteronomy 31 verse 17. अनुवाद 31:17 God says, ते बोलला, on that day I will become angry with them. I will desert them. I will turn my face away from them and they will be destroyed. Many horrible troubles and hard times will come on them. On that day they will say, trouble has come on us. Our God isn't with us. अनुवाद 31 अध्याय 17 वचन. म्हणून त्या दिवशी माझा क्रोध त्यांच्यावर पेटेल आणि मी त्यांना सोडून देईन आणि मी आपले तोंड त्यांच्यापासून लपवीन आणि ते खाऊन टाकले जातील आणि पुष्कळ दुःखे संकटे Yes. त्यांना प्राप्त होतील आणि त्या दिवशी ते म्हणतील आमचा देव आम्हामध्ये नाहीये म्हणून हे वाईट प्रसंग आम्हावर आले नाहीत. म्हणून हे वाईट प्रसंग आम्हावर आले नाहीत का? See आमचा that. देव आमच्यामध्ये नाहीये. See that God is with you in all things. बघा, देव तुमच्या सोबत नेहमी असतो. Whether people are there or not, you should see that God is with you. आणि तुम्ही सुद्धा ही जबाबदारी आणि दक्षता नेहमी बाळगा. लोक तुमच्या सोबत असो नसो, देव आहे ना ते तपास आधी. Amen. Amen. And if you have God in all things, आणि सगळ्या गोष्टीचं देव तुझ्या बरोबर असेल the trouble will go. in त्रास Jesus' जाणारच name. येशूंच्या नावात.
येशू घेऊन फिरायचं I बेटा. have gone through severe troubles. मी भयंकर त्रासातनं गेलेला माणूस And आहे. if God hadn't been on my side, आणि जर देव माझ्या बाजूनी उभा नसताना I would बेटा, have gone anyways, any sides. मी कुठेही गेलो असतो, माहित नाही माझं काय झालं असतं. It would have ruined my life without repair. माझ्या आयुष्याचा असा नाश झाला असता की परत दुरुस्तच झालं नसतं माझं आयुष्य. Nobody would have known Peter David Silve. कुणालाही कळलं नसतं आणि पत्ता नसता की हा पीटर डेव्हिड सिल्वे कोण आहे. I'm telling you the truth. सत्य सांगतो, मी वेदीवर आहे. But I held on to God. पण मी देवाला जे धरून राहिलो ना, His strength was great for me. त्याची ताकद माझ्यासाठी महान ठरली. I'm telling you, मी सांगतो, when you go downhill, जेव्हा तुम्ही असे खाली घसरता, you think that, your strength is enough. तुम्हाला असं वाटतं नाही नाही माझ्यातली ताकद बास आहे, मी शक्तिमान आहे, बास झालं. Try going uphill. वर जायचा प्रयत्न कर. Then you know you need added strength. मग वर जाताना भरीची ताकद लाग. खाली घसरगुंडीवर काय लागतंय? काही नाही, बसलं की घसरा. See? वर जायला ताकद लागते. So sometimes I fear, तर कधी कधी मला भीती वाटते, after I pass away, मी गेल्यावर will my people continue in faith? माझे लोक विश्वासात राहतील का? कधी कधी हा विचार येतो मला, मैं जब निकल जाऊंगा बेटा प्रभु में इतने ही स्ट्रॉन्ग रहोगे. See? Because I want you to continue in faith. तर माझी इच्छा आहे तुम्ही विश्वासात राहावं. As I stood in faith, I want you all to continue in faith. जसा मी विश्वासात उभा राहिलो माझ्या जवानीपासून माझ्या म्हातारवयापर्यंत, तसं तुम्ही उभे राहायला See? पाहिजे. Because Moses also had this kind of fear. मोशेलाही ही भीती होती. He said मोशे बोलला, in Deuteronomy 31 verse 29, अनुवाद 31 त्यातलं 29 वचन मोशे म्हणाला, I know that after I am dead, you will certainly become very sinful. You will turn away from the path I have commanded you to take. In days to come, trouble will fall on you. That's because you will do what is evil in the sight of the Lord. You will make him very angry because of the statutes of gods your hands have made. मोशे म्हणाला, अनुवाद 31 त्यातलं 29 वचन, कारण मला ठाऊक आहे की माझ्या मरणानंतर तुम्ही अगदी बिघडून जाणार आहात आणि जो मार्ग मी तुम्हाला आज्ञापिलाय त्यातून तुम्ही भटकून भलतीकडेच वळणार आहात. Yes. आणि पुढच्या दिवसात तुम्हास दुर्दशा प्राप्त होणार, कारण तुम्ही यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते करून आपल्या हातांच्या कामांकडनं त्याला रागे भरवलाय. See that you don't depart from faith. तर विश्वासापासनं भटकू नका बेटा, प्लीज. Whoever takes over after us, आमच्या नंतर आमच्या दोघांच्या पश्चात ही गादी जो कोणी चालवेल, continue in the faith. विश्वासात तुम्ही लोक खंबीर राहा, Be strong in the Lord. प्रभूत खंबीर राहा. Amen. And God will not fail you. देव तुम्हाला अपयश देणार नाही. See that you develop a very strong relationship with God. आणि देवाशी ना एक घनिष्ठ नातं तयार करा. Develop a strong relationship with mature Christians. समंजस आणि प्रौढ ख्रिश्चन लोकांशी एक दणकट नातं बांधा And stay in the flock. आणि कळपात राहा. Stay in the church. चर्च मध्ये राहा. Don't worry about your enemies. काळजी करू नका आपल्या शत्रूंची. God will handle them. देव सगळं बघून घेईल त्यांचं. Say, God said ते बोललाय. in Deuteronomy 32 verse 35. अनुवाद 32 अध्याय 35 वचन. God says, ते बोलला, I punish people, I will pay them back. The time will come when their feet will Hallelujah. slip. Their day of trouble is near. Amen. Very soon they will be destroyed. अनुवाद 32 त्यातलं 35 वचन. दे बोलला, सूड घेणे फेड करणे हे माझे काम आहे. योग्य वेळी त्यांचा पाय निसटणार आहे. Yes. कारण त्यांच्या संकटाचा दिवस जवळ आलेला आहे आणि ज्या गोष्टी त्यांच्यावर येणार आहेत त्या त्वरा करणार आहेत, पटकन येणार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, you take care of your own soul. माझ्या प्रिय लोकांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, प्रत्येकाने आपापल्या जीवाला जपा. Take care of your relationship with God. देवाशी जे तू नातं बांधलंय ते जप बाबा. Don't blame God when you are in trouble, आणि तुला जेव्हा केव्हा त्रास होतो तेव्हा तू देवाला उगीचच दोषी ठरवू नको. because that will never solve your कारण problem. देवाला दोष देऊन तुझ्या समस्या सुटणार नाहीयेत. It will aggravate it all the more. देवाला दोष देऊन तुझे त्रास अजून वाढतील, कमी नाही होणार. Don't be like Naomi, नामी सारखे बनू who नका. blamed God for her trouble. त्या नामीनं आपल्या त्रासांसाठी देवाला दोष दिला की तू काय माझ्या जीवनात हे सगळं She केलं. said ती म्हणाली. in Ruth 1:21, रूथचा पहिला अध्याय 21व्या वचनामध्ये ती म्हणाली, I was full when I went away, जेव्हा मी गेले तेव्हा भरलेली होते, but the Lord has brought me back empty. पण प्रभूंनी मला रिकाम परत आणले असं म्हणाली. So why are you calling me Naomi? मग मला तुम्ही नामी कशाला म्हणता म्हणे. The Lord has made me suffer. प्रभूंनी मला त्रास दिलेला आहे. The mighty one has brought trouble on me. तो जो महान आहे त्या महान देवाने माझ्यावरती त्रास आणलेला See? आहे म्हणाली. असं
When she was full, it was God. ती भरलेली होती तेव्हा देव होता. I agree. मी सहमत करतो, Because it was God who made her full. कारण देवाने तिला भरवली, आशीर्वादित केली. But when she was empty, पण जेव्हा ती रिकामी झाली, it was not God who made her empty. देवाने तिला रिकामी केली नव्हती. Are you getting me? कळतंय का? देवाला दोष नाही द्यायचा. When she was full, it was God who made her full. ती समृद्ध तृप्त आणि भरलेली असताना देवाने ते केलं होतं, मान्य आहे. But when she came back empty, पण नामी जेव्हा परत आली रिकामी, don't throw your sin at the door of God. तुझं पाप देवाच्या दारी टाकू नको. हं? Say, it was not God. देवाने नाही केलेलं ते. It was not God who made her empty. देवाने तिला रिकामी नाही केलेली. But their wrong decision, त्यांचे चुकीचे निर्णय त्यांना ते करायला their लावतात. lack of faith in famine times, त्यांचा दुष्काळातला कमी पडलेला विश्वास त्यांच्यावर That- एवढा होतो they left की Bethlehem त्या दुष्काळात त्यांनी बेथलेम गाव सोडलं, and sojourned in Moab. देवाचं घर सोडून दिलं आणि मोआब देशात राहायला गेले. तर मग काय भरलेले राहणार आहेत का? नाही. If Boaz could live in Bethlehem अरे बवास दुष्काळ आला तेव्हा सुद्धा बेथलेम गावात जर राहू शकला and flourish there आणि तिथेच समृद्ध होऊ शकला and still have his आणि field तरी त्याचं शेत शाबूत होतं and still have his servants working in आणि his तरी field, त्याचे नोकर चाकर सगळे त्याच्या हाताखाली तसंच काम करत and होते. every morning they used to tell him praise the आणि Lord, रोज सकाळी ते त्याला सलाम ठोकायचे, प्रेज द लॉर्ड and म्हणून. he used to reply to them praise the आणि Lord. तोही त्यांना ख्रिस्तातला सलाम रोज सकाळी द्यायचा. Say, हा? couldn't Elimelech and Naomi do the same? अलीमलेकन नामी नाही करू शकले का तसं? बवाजाला जमलं, ह्यांना का नाही जमलं? They had two healthy children, दोन किती चांगली आरोग्यवान मुलं होती त्यांना. healthy sons. मुलगे होते छान सुंदर आरोग्यवान. They could have easily managed. किती सोप्या पद्धतीनं त्यांना सुद्धा ते सगळं जमलं असतं, पण नाही. Boaz was living all alone. बवाज एकटा राहत होता. He was not even married. बवाजचं लग्नही झालं नव्हतं. If he could survive, तो जर तिथे टिकला, they could also have survived. नाही जमलं असतं ना. पण नाही, थोडे त्रास झाले की आम्ही चाललो, आम्हाला जमत नाही, आम्ही सोडणार. Little trouble, people say, I want to leave Jesus. थोडे काही त्रास झाले, लोक म्हणतात मी येशूंना सोडणार. Little trouble, they don't want to come to church. थोडं काही झालं ते म्हणतात आम्हाला चर्चला नाहीचं, आम्ही चर्च सोडणार. When हा? you blame God जेव्हा तुम्ही देवाला दोष देता ना, for your wrongs, स्वतःची जी चूक आहे ती न मान्य करता, you are not doing anything good for yourself. तुम्ही काही स्वतःसाठी चांगलं करत नाहीये. You are ruining yourself. स्वतःचा नाश करता उलट तुम्ही. स्वतःची चूक स्वतः मान्य कर बेटा. Realization will open God's mercy door for you. ते उमगलं पाहिजे, तो डोक्यात प्रकाश पडला पाहिजे आणि तो प्रकाश डोक्यात पडला की मग तुला बरोबर पस्तावा होईल. Repent and get back to God. पश्चाताप कर, माफी माग, देवाकडे परत ये. सोपं आहे, पण काही लोकांना तेच करायचं नसतं. Say, God can change your Mara into Naomi. अरे देव तुझ्या माराला नामीत बदलून टाकेल. God will never make you Mara. देव कधी तुला मारा नाही बनवणार. तो God देव had आहे. made you pleasant. देवाने तुला सौख्यमय केलं God होतं. had made you Naomi. देवाने तुला नामी बनवलं होतं. God kept your name as Naomi. देवाने तुझं नाव नामी ठेवलं होतं ना. You changed it to Mara. तू मारा केलं. Bitter. कडू Bitterness. कडू तू नाव बदललं. Amen. देवाने दिलेलं. Some start off well with God, काही लोकांची सुरुवात देवाबरोबर चांगली होते and when God blesses them, आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला they are very humble to begin with. की ते नम्र असतात. म्हणजे सुरुवातीला खूप नम्र असतात. But then, मग slowly the blessings can bring arrogance with it. हळूहळू हे जे वाढलेले आशीर्वाद असतात ना, ते माणसांना उद्धट बनवतात. Let not that happen with us. असं आपल्या जीवनात व्हायला नको की वाढलेल्या आशीर्वादांनी नफट आणि उद्धट बनू नका. Amen. आमेन. Like when Saul was called, जसं शौलाला जेव्हा बोलवलं, he was seeking for his lost donkey. शौल त्याचं हरवलेलं गाढव शोधत होता. I mean, what good a person can be as a king if he is searching for a lost donkey? एखादा व्यक्ती हरवलेलं गाढव शोधतोय आणि तो व्यक्ती जर राजा झाला तर तो काय कामाचा आहे? हरवलेलं गाढव शोधतोय. If you are seeking for your son or something Ha. that is lost, आणि मी म्हणतो तुम्ही तुमचा मुलगा हरवलाय तो or lost शोधताय. bike or lost car, हरवलेली कार तुम्ही शोधत असाल तो गोष्ट वेगळी मी म्हणेन. I mean, गाढव you are searching for what happened? No, काय? I'm searching for my donkey. नाही माझं गाढव हरवलं ना ते मी शोधतोय. गाढव. But in those times, donkeys were पण important. त्या जमान्यामध्ये गाढवं सुद्धा महत्वाची होती. It was like today's scooty अलीकडच्या स्कूटी सारखी तेव्हाची गाढवं, because that was their vehicle that time. कारण त्यांचं वाहन होतं त्याला गाढव. But पण from there he was picked up. तिथून शौलाला उचललं. He belonged to the least of the clan of अरे Israel, इस्रायलच्या कुळातला अगदी लहानातला लहान, and he was made king. पण त्याला राजा केलं. In the beginning, he was very humble. सुरुवातीला शौल नम्र होता, फार नम्र होता. On the coronation day, आणि ज्या दिवशी त्याचा अभिषेक झाला he was
hiding behind luggages. तो पोत्यांमागे लपलेला होता. Everybody was searching for the new king to be सगळे appointed. शोधत होते नवीन राजा ज्याला अभिषेक आज देणार आहे तो कुठे आहे. His name was announced, त्याचं नाव पुकारलं गेलं. but this would-be king was nowhere found. पण होणारा राजा कुठे सापडेच ना. Everybody searched for him. सगळे त्याला शोधतात तो काही सापडेना. I mean, I think so. In his childhood days, he could be a good hide and seek fellow. मला असं वाटतं बालपणामध्ये लप्पण डावात मास्टरी घेतली असणार आहे यांनी. Nobody आपल्याला could डब्बा find इस पैस हालेलुया. And finally, God had to say, सर ते शेवटी देवाला बोलावं लागलं. because you know he is in the heavens, कारण तुम्हाला माहितीये ना देव स्वर्गात आहे. and so he could see. देवाला दिसतं. He said, there he is hiding there. देवाला दिसतं. देवाला दिसलं काय इथं लपलाय. And they pulled him out, आणि त्याला खेचलं बाहेर मध्ये. dragged him, त्याला खेचलं and made him a king. आणि त्याला राजा केलं. Very humble person. एकदम नम्र माणूस. Amen. सुरुवातीला शाऊल एकदम नम्र. Some even looked down upon him. काही लोकांनी तर त्याच्याकडे खालच्या नजरेनं पाहिलं. They said, if this fellow is like this, can he be a king? तर काही लोक म्हटले अरे हा असा आहे, हा राजा बनू शकतो का. Some didn't even bring gifts on the coronation हो day. ना. काही लोकांनी त्याला अभिषेक झाला त्या दिवशी त्याच्यासाठी काही गिफ्ट सुद्धा आणलं नाही. Yes, 1 Samuel 10:27 एक says. शमूएल 10:27 मध्ये लिहिलेलं आहे. But some evil people who wanted to stir up trouble said, how can this fellow save us? They looked down on him. They didn't bring him any gifts, but Saul kept quiet about it. एक शमूएल कुठला अध्याय. 10:27. एक शमूएल 10वा अध्याय आणि त्यातलं 27व वचन मी वाचतेच आहे. 10:27 एक शमूएल. परंतु कित्येक नीच माणसे बोलली हा आम्हाला कसा तारणार आणि त्यांनी त्याचा अनादर केला व त्याला काही भेट वस्तू आणल्या नाही तरी पण तो मात्र उगाच म्हणजे शांत See that. राहिला. काही गिफ्ट वगैरे आणली नाही त्याला त्यांनी. Sometimes we get angry. हा ना कधी कधी आपल्याला काय राग रे येतो. लग्नाला आला काहीच आणलं नाही तू. क्या शादी में आया कुछ गिफ्ट नहीं लाया. लोकांना कळतं ना नंतर गिफ्ट खोलायला बसतात ना नावं वाचतात म्हणतात इसने कुछ दिया ही नहीं. अरे काय तो पण आला होता ना. हो ना, हाँ, family आया बरोबर था. आला होता. खाना खा के गया. खाना खा के गया. अच्छा खाना खा के गया. They didn't bring any gifts. काही गिफ्ट नाही आणली. But पण Saul kept quiet. शौल गप्प राहिला. काय What a नाही humble man. किती नम्र की जाऊ दे जाने दो. ठीक है नहीं लाया. ठीक है अभी नहीं लाया. But later, नंतर jealousy, ईर्ष्या disobedience हेवा आज्ञाभंग brought बाबा a monster out of this man. हे सगळं करून असं श्वापत बनला हा शौल की जो एकेकाळी एवढा नम्र होता. It brought out a monster in this humble म्हणजे man. असा सैतानी आत्मा श्वापतच झाला तो. He became a murderer. हे खुनी झाला खुनी. हा एवढा नम्र शौल. When Saul asked him to wait, आणि शौलाने when Samuel asked him to wait, शमूएलाने शौलाला सांगितलं की तू थांब जरा 7 days, वाट बघ 7 दिवस वाट बघ I will come. मी येतोच आहे. I will offer the sacrifice. मी येतोय मी येऊन अर्पण चढवीन Then you can go for war. त्यानंतर तू युद्धाला जा. But Saul became impatient नाही सरांना काही अधीरवा जीव निर्माण झाला त्यांना होईच ना. and he became a priest आणि झाला तो स्वतःच याजक झाला शौल. and मग offered sacrifice. शमूएलाचं काम त्यांनी स्वतः केलं आणि अर्पण चढवून मोकळा झाला. That was disobedience. त्याला आज्ञाभंग म्हणतात. जिसका काम जोही करना है बेटा. Because he saw his army were dispersing. त्यांनी पाहिलं की त्याचं सैन्य पांगतंय. Yet he should have trusted God. तरी त्यांनी देवावर विश्वास ठेवायला होता. लोक इकडे तिकडे व्हायला लागले. अरे देवावर विश्वास ठेव ना काही नाही होत. Amen. लोक इकडे तिकडे व्हायला लागले म्हणून मी निर्णय हातात घेतला आणि मी म्हटलं शमूएलाचं काम मीच करून टाकतो. तू चुकला ना. He brought trouble upon himself. आणि त्रास ओढवून घेतला Lost स्वतःवर. his crown, lost his throne, मुकुट गेला सिंहासन गेलं किती भारी पडलं. lost his life. आणि जीवन गेलं शेवटी. What a miserable destiny. काय महाभयानक झाली आयुष्याची दिशा. Yes, he ruled for 40 years, 40 वर्ष राज्य केलं त्यांनी yet it was full of trouble. पण त्रासांनी भरलेलं झालं ते. Not only trouble for himself, he And- was a troublemaker for आणि others. तो स्वतःसाठी फक्त त्याला त्रास झाला असं नाही. शौलाने दुसऱ्यांना पण खूप छळलं आणि खूप त्रास दिला. His heart had no peace. त्याच्या हृदयात शांतीच नाही. See, when you are envious कसं असतं आपल्यात हेवा द्वेष आणि ईर्ष्या यायला लागली ना and you want something that others have, दुसऱ्यांवर आपण जर जळायला लागलो आणि त्यांच्याकडे जे आहे ते जर आपल्याला हवं असेल and you want name, fame, power, नावलौकिक प्रसिद्धी सामर्थ्य सत्ता अधिकार हवं and you असेल don't give honor to God at all, आणि मग तुम्ही अजिबात जर देवाला मान सन्मान देत नाहीये this becomes our condition तर then. मग आपली अवस्था या शौलासारखीच होणार आहे. See, at times he made rash decisions, कधी कधी शौल असे काही निर्णय घ्यायचा and that brought trouble in his life. त्यातून सुद्धा त्याच्या जीवनावर त्रास आले. Amen. आमेन. There are so many things I would like to share, अशा अनेक गोष्टी मला खरं म्हटलं तर सांगायला आवडतील but पण today we have breaking of bread, आज प्रभू भोजन आहे so I will stop here. म्हणून मी थांबतो.
मी पास्टरांना म्हणू नाही शकत थांबा. मी हळूच काढते आणि हळूच ठेवते. बोल By नहीं God's सक- grace, I can speak for प्रभु many, का many दास है hours. बेटा, बोल नहीं सकते, रुको, बंद करो. आखिर Thank रात you, बोलेगा, तेरे में बैठने की ताकत है तो बोल. Thank you, Father. Thank you, Master. Our God is a great God. Thank you, Jesus. What I want to say is, in all your troubles, depend upon Jesus. मला जे म्हणायचंय ते हे आहे की तुझ्या सगळ्या त्रासांमध्ये तू येशूंवर अवलंबून राहा. Depend on Jesus. येशूंवर अवलंबून राहा. Don't worry about what is happening in your life. काय होतंय तुझ्या जीवनात वगैरे त्याची काही काळजी करू नको. At the right time, take the right decisions. योग्य वेळेला योग्य निर्णय घे. Ask God to help you. देवाला सांग की देव बाप्पा तू मला सहाय्य कर. He will fill you with His wisdom. देव त्याच्या ज्ञानाने तुला भरेल. He will lead you. He will देव तुला guide you. चालवेल, मार्गदर्शन करेल. का छान प्रवास होईल. Stay humble नम्र all राहा, the time. नेहमी नम्र राहा. No matter how much God blesses you. किती देवाने तुला आशीर्वाद दिला ना Stay humble. तरी नम्र राहा. Stay broken. तुटलेले राहा Stay committed. आणि करारी राहा, समर्पित राहा. Amen. Amen. Even right now, if you are going through troubled times, आता सुद्धा तुम्ही जर काही त्रासांमधून जात असाल, just line up very quickly. I will pray for you. एकदम पटकन इथे पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Yes. खूप त्रासातनं जर कोणी जात असेल तर I'm going to pray for मी you. तुमच्यासाठी प्रार्थना करीन. In the meantime, the choir will sing. दरम्यान क्वायर गाऊ दे, आराधना करू. स्वर्ग सोडून आमच्यासाठी आलास धरतीवरी. स्वर्ग सोडून आमच्यासाठी आलास धरतीवरी. आराधना 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 तुझी आराधना आराधना तुझी आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना. स्वर्गात ग येशू ख्रिस्ता हालेलुया. करतो आम्ही आराधना. आमेन. स्वर्गात ग येशू ख्रिस्ता करतो आम्ही आराधना. आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना. Glory to you, Jesus. स्वर्ग सोडून आमच्यासाठी आलास धरतीवरी. स्वर्ग सोडून आमच्यासाठी आलास धरतीवरी. आराधना 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 Lord, I thank you and praise you for this time. प्रभू या वेळेसाठी मी तुझे आभार मानतो, These are स्तुती the people who करतो. are going through troubled हे times. सर्व लोक त्रासांमधून जात आहेत. Father, देव बाप्पा, they need your grace. त्यांना तुझ्या कृपेची गरज आहे. They need your strength. त्यांना तुझ्या शक्तीची गरज आहे. They need your hand upon their lives. त्यांना त्यांच्यावरती, त्यांच्या जीवनावरती तुझ्या हाताची गरज आहे. So right now, Lord, आता यावेळेला प्रभू, I'm going to pray for all of them. मी या सर्व लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. Whatever they are going through, ज्या कुठल्या त्रासातून ते जात आहेत, whatever suffering they are going through, जे काही त्रास या लोकांना होत आहेत, you have helped all the characters in the Bible. बायबल मधल्या सर्व लोकांना तू सहाय्य केलंय. Everyone found help in you. प्रत्येकाला तुझ्यामध्ये सहाय्य They मिळालं. all found deliverance in you. सगळ्यांना तुझ्यामध्ये सुटका मिळाली. Father, even today, देव बाप्पा, आज सुद्धा you are the same. तूच
तोच तो देव आहे, सारखाच बदललेला Yesterday, नाही. today, and forever. काल, आज आणि युगानुयुग तू सारखाच So I आहे. pray for them तर मी now. त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. Take charge ताबा of their घे, needs. त्यांच्या गरजांचा ताबा घे, Answer them, Lord. त्यांना उत्तर दे प्रभू. Every devil सैतान which is stopping the blessings to be released in their life. जो आशीर्वाद थांबवतोय त्यांच्या जीवनावर येण्यापासून, Right now I command you, आता या वेळेला मी तुला आज्ञा in the करतो, name of Jesus, येशूंच्या नावात lead them in सोड Jesus' त्यांना, name. येशूंच्या नावात Lead their lives in Jesus' name. सोड त्यांची जीवन येशूंच्या You नावात. devil, सैताना, we know आम्हाला ठाऊक आहे your works. तुझी कामं आम्ही जाणून आहोत. We cannot see it, but we know it. आम्हाला दिसत नाही ते, पण आम्हाला माहिती आहे You are stopping the flow of blessings तू in our lives. आशीर्वादांचा झरा थांबवतोयस आमच्या जीवनावर. You are stopping the release of blessings. तू आशीर्वाद येऊ देत नाहीस आमच्या जीवनावर. Every trouble सगळा त्रास my people are facing now, ज्या माझ्या लोकांना जो काही त्रास होतोय, I pray release them from that trouble, मी O प्रार्थना God. करतो देवप्पा, त्या त्रासातून त्यांना मोकळं कर. My heavenly Father, माझ्या स्वर्गीय बापा, you are watching from the heavens. जो स्वर्गातून आमच्याकडे बघत आहेस, Look down upon the needs of your people. तुझ्या लोकांच्या गरजांकडे Bring पहा him, bring him. And Hallelujah. release them, Lord, आणि from त्यांना the सुटका trouble. दे देवप्पा या त्रासांमधून. That trouble which is torturing जो them. त्रास त्यांना छळत आहे, In the name of Jesus, leave. येशूंच्या नावामध्ये. In Jesus' name, हालेलुया. let the peace of God Amen. come into him. धन्यवाद, Leave, धन्यवाद. leave, leave in the name of धन्यवाद. Jesus. धन्यवाद. Yes, Yes. you have to go. हालेलुया. You have to go. Here, 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 keep it here. Keep it. इधर रखो. Leave in the name of Jesus. Yes. Tell me. काय त्रास होतो? टाकलं मला चालू हवेला गाडीत आहे ना, मला खूप दिवसापासून त्रास होतो, पण मी प्रभू हा. मला चालू गाडीवर असताना असा गाडीच्या खाली घालायचा कितीतरी वेळेस, पण मी प्रभूचे मी कायम प्रार्थना करतो, जाताना घरातून प्रार्थना करतो, येताना प्रार्थना करतो. हा. त्यामुळे मला प्रभूच्या दूतांनी अनेक वेळेस वाचवलं. See पास्टर. this. मी आज सुद्धा पास्टिंग मध्ये आहे. मला माहित होतं की आज प्रभू भोजन हा. आहे. मी प्रार्थना करून आलो आज या ठिकाणी की मला आज म्हणलं प्रभू भोजन घेऊन जावं, आणि मी कालपासून रात्री उपास मागून घेतला पास्टर, आणि आज मला बरं वाटतंय पास्टर. मला अनेक वेळेस सैतानाने मला अनेक वेळेस गाडी घालायचा प्रयत्न केला चालू हवेमध्ये पास्टर, परंतु प्रभूच्या दूतांनी मला अनेक वेळेस वाचवलं, आणि मी प्रभूमध्ये विश्वास, मी सैताना तू मला नाही हात लावू शकत. Praise God. कितीतरी वेळेस मला सैतानाने हे केलं, माझ्या करणी देखील केली ती अनेक वेळेस, पण देवाने तिथं देखील मला वाचवलं. नाव आणि काय तुमचं? माझं गोरख, मी गेले 13 वर्षापासून पास्टर येतो. Lord Jesus, thank you, Father. हालेलुया. Bless him. Release him from all demonic activities. And you're not going to touch him. He's a child of God. Your work is over. If my God can bind you, Satan, for 1,000 years, he can bind you now in Jesus' name for him. Amen. Praise God. देवाला Thank you, धन्यवाद. Jesus. आमेन. I pray for the rest of the people, बाकी सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करतो, all those who are suffering. ज्या सर्व लोकांना त्रास होत आहे, You release them in Jesus' name. येशूंच्या नावात तू त्यांना मोकळं कर. Release them from their trouble in त्यांच्या Jesus' name. त्रासांमधून त्यांना बाहेर काढ. Answer their prayers. त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दे. Wipe away their tears. त्यांचे अश्रू पुसून टाक. Heal those people who need healing. ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे, And fulfill their heart's आणि त्यांच्या desires. सगळ्या मनोकामना पूर्ण कर In the दे name बाप्पा, of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या Let नावात. a miracle happen. आमेन. चमत्कार In घडू दे Jesus' name. येशूंच्या नावात. Amen and amen. आमेन. Please be seated, people. आमेन.